ओके, वेलकम बॅक टू MSTCT क्रॅश कोर्स. आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा चॅप्टर आत्ता बघितलाय. त्याच्यामध्ये काय काय मेथड्स आपण यूज करणार आहेत इंटिग्रेशन फाइंड करण्यासाठी, त्या मेथड्स आपण बघितल्या. आता ॲक्च्युअल क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, त्या मेथड कशा अप्लाय करायच्या क्वेश्चनमध्ये, हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपण काय करूयात, काही जे लास्ट इयरमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये जे काही क्वेश्चन्स पेपरला येऊन गेलेत मागच्या वर्षीचे, ते आपण काही सॉल्व्ह करणार आहेत. ते सॉल्व्ह करत करत आपोआपच ज्या काही ज्या टाईपचा जो क्वेश्चन असेल त्या टाईप साठी जी मेथड आहे आपल्याकडे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायची, ती कशी अप्लाय करायची आपण त्या क्वेश्चन मध्ये पाहणार. ठीक आहे. ओके, तो पहिला जो क्वेश्चन दिलाय तो पहा इथे काय आहे. तो इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब मायनस 7x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x असा हा क्वेश्चन आहे. आता इथे काय झालं प्रॉब्लेम ना, की न्यूमरेटर मध्ये क्यूबिक टर्म आहे. पहा क्वेश्चन पुन्हा लिहून घेतो मी. इंटिग्रेशन काय फाइंड करायचं आपल्याला, एक्स क्यूब मायनस 7x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे असं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. वरती न्यूमरेटर मध्ये क्यूबिक टर्म आहे, म्हणजे न्यूमरेटर मध्ये क्यूबिक आहे, डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक आहे. असा काही टाईप आपण बघितलेला नाही. ठीक आहे ना, आपण बघितलं लिनियर अपॉन क्वाड्रेटिक, किंवा ते 1 अपॉन क्वाड्रेटिक मध्ये असेल तर आपण त्याला स्क्वेअर वगैरे कम्प्लीट करून केलं, किंवा लिनियर अपॉन क्वाड्रेटिक असेल तरी पण आपण केलं. काय करायचं ते इथे काय की वरती क्यूबिक आहे, खाली क्वाड्रेटिक आहे. याच्यासाठी काय मेथड नाही बघितली आपण आतापर्यंत. म्हणजे असं असेल ना, काहीतरी वेगळ्या डिग्रीचे आहेत टर्म्स सगळे, तर आपण इथे डिव्हिजन करायचं. ऍक्च्युअल डिव्हिजन जे आपण करतो पॉलिनॉमियलचं डिव्हिजन, ते पॉलिनॉमियलचं डिव्हिजन आपण इथे करूयात. ठीक आहे ना. तर हे काय होईल की असं लिहावं लागेल डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये. कोणाला डिवाइड करायचंय तर याला डिवाइड करायचंय, एक्स क्यूब मायनस 7x प्लस 6 ला. डिवाइड कोणी करायचंय तर एक्स स्क्वेअर प्लस 3x ने डिवाइड करायचंय. डिवायझर हा आहे, याला डिव्हिडंड म्हणतो आपण. हा डिवायझर झाला. ठीक आहे. आता सॉल्व्ह करायचंय म्हटल्यावर इथे काय बनवायचं, तुम्हाला एक्स क्यूब बनवायचं. तुम्ही 9th 10th मध्ये किंवा 11th मध्ये पण हे केलेलं असतं पॉलिनॉमियलचं डिव्हिजन. तर आपल्याकडे कोण आहे, पहिला टर्म एक्स क्यूब आहे. तर म्हणजे हा जो आपला इकडचा पहिला टर्म आहे, याला आपल्याला एक्स क्यूब मध्ये कन्वर्ट करायचंय. त्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर एक्स स्क्वेअरला एक्स क्यूब करायचं म्हणजे आणखी एका एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. तर तो एक्स वरती आपण लिहिणार, आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून इथे खाली लिहायचं आता. ठीक आहे ना. तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्स क्यूब झाला, प्लस 3x इंटू एक्स. हा पूर्ण टर्म आहे ना, एकटा एक्स स्क्वेअर नाही, तो पूर्ण टर्म आहे. एक्स स्क्वेअर प्लस 3x आहे पुढे सुद्धा. तो 3x पण मल्टिप्लाय करून द्या आता. तर 3x इंटू एक्स म्हणजे 3x स्क्वेअर झाला, तो प्लस मध्ये 3x स्क्वेअर झाला. ठीक आहे. यांना आपण काय करणार ना, यांना आपण करणार सबट्रॅक्ट आता इथून पुढे. ठीक आहे. ओ सॉरी, हे खूपच सगळंच गेलं का रे. एक्स क्यूब आहे, इथे एक्स क्यूब तयार केलं आपण. ठीक आहे. यांना मायनस करणार आपण. मायनस करायला गेलो की याचा साईन चेंज होईल, याचं पण साईन चेंज होईल, आणि हे एक्स क्यूब कॅन्सल होतील. ठीक आहे. इथे एक्सचा टर्म आहे, इथे एक्स क्यूबचा टर्म आहे. यांचं कॅल्क्युलेशन काय होणार नाही. हे जे आहे ते सगळं आपण खाली लिहिणार. सगळ्यात जास्त डिग्रीवाला टर्म पहिला लिहा. इथे निगेटिव्ह झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे मायनस 3x स्क्वेअरचा टर्म आहे, वरती मायनस 7xचा टर्म आहे, आणि प्लस 6x आहे. सॉरी, फक्त 6 आहे. हे सगळं आपण लिहून घेतलं, जे काय बाकी राहिलं ते. आता फर्स्ट टर्म कोण आहे, मायनस 3x स्क्वेअर. आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे, याला तुम्हाला मायनस 3x स्क्वेअर बनवायचं आहे, म्हणजे मायनस 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे वरती लिहायचं मायनस 3, ज्याने मल्टिप्लाय करावं लागेल तो वरती लिहायचा. आणि मग आता मल्टिप्लिकेशन करा, एक्स स्क्वेअर इंटू मायनस 3 म्हणजे मायनस 3x स्क्वेअर झालं. त्यानंतर प्लस, आणि हा मायनस मायनस होणार आहे, 3 इंटू 3 9, आणि एक्स म्हणजे मायनस 9x तयार झाला. यांना पण मायनस करायचंय, तर मायनस केलं की याचं साईन चेंज होणार आहे, याचं पण साईन चेंज होणार आहे. हे दोन कॅन्सल होतील, प्लस मायनस 9x प्लस मध्ये मायनस 2x म्हणजे 7x म्हणजे 2x राहिलं, आणि प्लस हा 6 आहे. आता काय झालं ना, जो डिवायझर आहे, डिवायझरची डिग्री 2 आहे, याची डिग्री काय आली, 1 आली. जिथे असं होईल ना की डिवायझरच्या डिग्रीपेक्षा डिग्री छोटी आली आपली, तिथे आपलं डिव्हिजन संपलं. म्हणजे इथे 1 डिग्री आली, डिवायझरची डिग्री 2 आहे, इथे आपलं डिव्हिजन संपलंय. ओके. हे संपल्यानंतर आपण काय करणार, हे महत्वाचं आहे ना, की हे समजा संपलं तर आपण काय करणार आता. तुम्ही 9th 10th ला एक थेरम शिकलायत की हा जो डिव्हिडंड असतो, याला आपण काय लिहितो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इक्वल्स टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा आपला थेरम होता. इथे पण तेच करायचं. मग हा डिव्हिडंड म्हणजे कोण आहे, न्यूमरेटर आहे ना, तर आपण न्यूमरेटरला काय लिहिणार, डिवायझर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू कोशंट. आपला कोशंट काय आलाय, एक्स मायनस 3 आलाय, आणि प्लस मध्ये काय असतं, रिमाइंडर. रिमाइंडर काय, हे 2x प्लस 6 आहे, रिमाइंडर 2x प्लस 6 आहे. डिव्हिजन मध्ये काय आपल्याकडे, आपला डिवायझर काय तो, म्हणजे आपला डिव्हिजन मध्ये काय होता, डिनॉमिनेटर काय होता, एक्स स्क्वेअर प्लस 3x होता. तो जो इंटिग्रेशनचा टर्म होता, म्हणजे आपण क्वेश्चन मध्ये जो बघितलाय, तो टर्म चेंज झाला त्या फॉर्मॅटमध्ये. डिवायझर इंटू कोशंट
प्लस रिमाइंडर असं आपण त्या न्यूमरेटरला लिहिलं. न्यूमरेटर म्हणजे डिव्हिडंड येतो, त्याला आपण चेंज केला. आता सेपरेट सेपरेट डिवाइड करायचं. याला सेपरेट डिवाइड केलं काय होईल, पहिल्या टर्म मध्ये तर हा x² + 3x आणि हा पण x² + 3x हे तर कॅन्सल होतील. पहिल्या टर्म मध्ये फक्त एवढंच बाकी राहील x - 3 प्लस सेकंड टर्म पुढे जो होता तो 2x + 6 आहे आणि खाली काय आपल्याकडे x² + 3x. ठीक आहे ना. म्हणजे आपण सेपरेट सेपरेट डिवाइड केलं, पहिल्या टर्मला सेपरेट डिवाइड केला तर इथे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे. तर पहिल्या टर्म मध्ये तो कॅन्सल झाला, फक्त राहिला x - 3 आणि प्लस नंतर पुन्हा सेपरेट करायचंय. तर प्लस नंतर काय आपल्याकडे 2x + 6 आहे, तर 2x + 6 च्या खाली काय असेल x² + 3x असेल. ठीक आहे. आता इथे इंटिग्रेशन सेपरेट करा, याचं इंटिग्रेशन डायरेक्ट करून टाकू आपण. तो x² / 2 - 3x तयार झाला. आता प्लस याचं इंटिग्रेशन लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. तर इथे काय करायचं, तो लिनियर अपॉन क्वाड्रेटिक आला म्हणजे आता वरती काय करायचं आपण, तो याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करायचा. वर याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x + 3. ते काय करायचं आपण त्याला 2x + 3 लिहायचा म्हणजे 3 सेपरेट होईल. ठीक आहे ना. आणि इथे काय असेल तर x² + 3x, इथे पण काय असेल x² + 3x. ओके ओके. आता काय कराल, आता तुम्हाला काय करावं लागेल की पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन तर आपल्याकडे आहेच ऑलरेडी. ओके, लॉग ऑफ डिनॉमिनेटर असं करावं लागेल ते. ठीक आहे. हो हो हो, एक मिनिट, असं करू शकतो. हे आपण असं सेपरेट करण्याच्या ऐवजी आणखी थोडं सिंपल आपण याला बनवा, की असं ऑप्शन पण आपल्याकडे नाहीये. थोडं सिंपल आपण तयार करायचा प्रयत्न करूया सेकंड टर्मला. ठीक आहे. सेकंड टर्मला काय करूयात ना, इथून कॉमन घ्या. आता हे इंटिग्रेशन बाकी, इथून कॉमन घेतला 2 तर आतमध्ये x + 3 बाकी राहिला. डिनॉमिनेटर मध्ये कॉमन घेता येईल x आपल्याला, इथे पण x + 3 बाकी राहील. तर जास्त सिंपल झालं हे. x + 3 x + 3 कॅन्सल झाले. इंटिग्रेशन राहिलं फक्त 2/x. म्हणजे ऑलरेडी आता काय आलंय आपल्याकडे आन्सर x² / 2 आलाय, -3x आलाय. आता प्लस हा 2 जर बाजूला घेतला आपण तर 1/x बाकी राहिला फक्त इंटिग्रेशनच्या आतमध्ये. 1/x चं इंटिग्रेशन काय असते, log x असते आणि प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. ओ सॉरी, हे आपलं फायनल आन्सर असायला पाहिजे. काय आन्सर आहे आपलं, x² / 2 - 3x. असं कुठे कुठे x² / 2 - 3x आणि त्यानंतर प्लस मध्ये 2 log x, प्लस मध्ये 2 log x प्लस c, म्हणजे ऑप्शन काय असेल सी असेल. ठीक आहे. हे थोडंसं इंटिग्रेशन मध्ये काय करायचं ना आपल्याला, आपण थोडंसं विचार करत जायचे प्रत्येक स्टेप मध्ये की आपण सिंपल करण्यासाठी काय काय करू शकतो ते. ठीक आहे ना. हे क्युबिक अपॉन क्वाड्रेटिक हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. असा जर वेगळ्या पॉवर आल्या काहीतरी ज्या नॉर्मल आपल्याकडे टाइप्स नाही आहेत, त्या टाइपचे क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करायचे बघितलं नाही, त्याला मेथड नाही सांगितली आपण काही वेगळी. त्या टाइपसाठी काय करावं लागेल तुम्हाला, ऍक्च्युअल डिव्हिजन करायचे म्हणजे जे लॉंग डिव्हिजन आपण करतो पॉलिनॉमियल्सचं ते करायचंय. तिथून तो न्यूमरेटर म्हणजे डिव्हिडंट आहे, त्या डिव्हिडंटला काय लिहायचं, डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. सेपरेट सेपरेट डिव्हिजन केल्यानंतर हा एक टर्म सेपरेट होईल. इकडे तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करावं लागेल किंवा मग कॉमन, इथे आपण केलं कॉमन घेतला, वरून कॉमन खालून कॉमन x घेतला तर तो x + 3 कॅन्सल होऊन हे सिंपल झालं इंटिग्रेशन म्हणजे. ठीक आहे. तर हे आपलं याचा आन्सर तयार झालाय. या टाईपमध्ये काय होईल की प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी नवीन नवीन पार्ट असणार, नवीन मेथड वापरावं लागेल, नवीन तो टाईप वेगळा असतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगळा. नवीन म्हणजे मला असं म्हणायचं की वेगळा टाईप असणार, प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी वेगळ्या टाईपचा असेल, वेगळ्या गोष्टी गिवन असतील, तिथे काहीतरी अरेंजमेंट करायचे असतील. त्यामुळे थोडं इंटिग्रेशन थोडंसं अवघड वाटतं, बट ते ऍक्च्युअली अवघड नाहीये. ठीक आहे. तसा विचार करायला गेलो आपण तर अवघड नाहीये. थोडी प्रॅक्टिस जर चांगली केलीत ना तर हे इंटिग्रेशन तुम्हाला मार्क्स देऊन जाईल. आणि थोडे क्वेश्चन नाही, 4 ते 5 क्वेश्चन या चॅप्टरचे असणार आहेत, म्हणजे 8 ते 10 मार्क, 8 to 10 मार्क्स या चॅप्टर मधून असणार आहेत. इतकं वेटेज या चॅप्टरला आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता काय करायचं ते. लॉग ऑफ t + √1 + t² अपॉन √1 + t² इक्वल्स टू गिवन आहे 1/2 g ऑफ t ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक फंक्शन दिलंय g ऑफ t, याचा स्क्वेअर सांगितलाय प्लस c आणि फाइंड करा म्हणतायत g ऑफ 2 इज इक्वल्स टू. g ऑफ 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आधी कोण फाइंड करावं लागेल, हा g ऑफ t फाइंड करावं लागेल. g ऑफ t मिळाला की आपण काय करायचं, t च्या जागेवर 2 सबस्टिट्यूट करायचा म्हणजेच तिथे काय मिळेल, g ऑफ 2 मिळेल मग. ठीक आहे. या टाइप मध्ये. ओके. आता हे करण्यासाठी म्हणजे हे आन्सर g ऑफ t फाइंड करायचं म्हणजे काय, तुम्हाला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं पहिले. इंटिग्रेशनचं आन्सर येते 1/2 इंटू g ऑफ t चा स्क्वेअर. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करू आपण, सुरुवात कुठून करावी लागेल विचार करावा लागेल थोडासा. तर जो वरती न्यूमरेटर आहे ना, न्यूमरेटर हा पूर्ण न्यूमरेटर, याला आपण एक एक वेगळा काहीतरी नंबर सबस्टिट्यूट करू की हा जो लॉग आहे, लॉग ऑफ t प्लस √1 + t², याला मी काय करतो ना, याला लिहितो, काही पण लेटर यूज करा, याला लिहिला s. ठीक आहे ना. हा म्हणजे s आहे समजा. ठीक आहे. ओके.
आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेतला लॉग साठी 1/t प्लस अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर इंटू, आता या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर 1 प्लस काय होईल, रूट साठी 1/2 रूट 1 प्लस टी स्क्वेअर आणि रूटच्या आतमध्ये 1 प्लस टी स्क्वेअरचा 2t होणार आहे, 2 कॅन्सल झाला. ठीक आहे, हे सगळं आपण तयार केलंय. हा डेरिव्हेटिव्ह झाला इंटू डी टी म्हणजे ds. ठीक आहे ना, आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, इथे काय झालं, सिम्प्लिफाय करा थोडंसं. इथे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. तर हा रूट इकडे 1 सोबत मल्टिप्लाय झाला म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर रूट मध्ये या 1 ला मल्टिप्लाय होऊन इथे तयार झालाय. इकडे पुढे टी आहेच प्लस टी आहेच म्हणजे ओके, डिव्हिजन मध्ये हा ब्रॅकेट आहे अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, इकडे जे होतं ना आधी, हा जो पहिला टर्म आहे आधीचा, तो 1 मध्ये आहेच ना, ते जे आहे ते 1 मध्ये टी प्लस अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर आहेच म्हणजे. तर इथे काय झालं, हा टी प्लस रूट आणि हा टी प्लस रूट सेम टर्म्स तयार होत आहेत, ते एकमेकांसोबत कॅन्सल पण झाले. इंटू डी टी आहे म्हणजेच ds आहे. ठीक आहे ना, म्हणजे इथून तुम्हाला काय रिझल्ट मिळालाय, हे ब्रॅकेट कॅन्सल झाल्यानंतर इथे 1/रूट राहिला म्हणजे 1/अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर डी टी, हे सगळं म्हणजे ds आहे, हे तुम्हाला इथून मिळालं. ठीक आहे ना, आपण काय केलंय, याला आपण s सबस्टिट्यूट केलंय लॉगच्या टर्मला पूर्ण, तिथून काय मिळालं 1/रूट 1 प्लस टी स्क्वेअर डी टी म्हणजे ds. ओके, आता तुमचा क्वेश्चन चेंज झाला म्हणजे थोडासा. आपण सबस्टिट्यूट जे काय केलं ते आता चेंज करून लिहिणार. आपण इंटिग्रेशनचा आय लिहू. आता इथे इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय झालं, हा जो न्यूमरेटर होता याला आपण वापरला s. ठीक आहे ना, तर हा s झाला तयार आणि हा डी टी अपॉन मध्ये हा रूट म्हणजे इथे जे आपण बनवलंय डी टी अपॉन मध्ये 1 प्लस रूट मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर, हे सगळं म्हणजे काय, हे दोन गोष्टी म्हणजे काय तर ds आहे. s इंटू ds असा क्वेश्चन तयार झाला आपला हा. ठीक आहे, इंटिग्रेशन घ्या आता s चं इंटिग्रेशन. s विथ रिस्पेक्ट टू s म्हणजे x चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x घेतो त्या टाइप तयार झालं ते. s चं काय होईल इंटिग्रेशन, s स्क्वेअर बाय 2 प्लस c. ठीक आहे, तर इथे काय होईल 1/2 जर बाजूला घेतला आपण तर इथे s चा स्क्वेअर राहिला आणि प्लस c. s म्हणजेच काय, हे g ऑफ t तयार झालं म्हणजे. आणि s म्हणजे काय होतं आपला g ऑफ t म्हणजेच काय होईल, s म्हणजेच g ऑफ t आहे आणि तो म्हणजे काय असणार आता, s म्हणजे आपण काय सांगितलं होतं, आपण सांगितलं होतं लॉग ऑफ 1 प्लस टी प्लस अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. हा आपला काय होता ना, हा आपला s होता s. ठीक, असं आपल्याला काय पाहिजे क्वेश्चन मध्ये, g ऑफ 2 पाहिजे. g ऑफ t तर आपण फाइंड केला. आता g ऑफ t फाइंड झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलं क्वेश्चन मध्ये, g ऑफ 2 सांगा म्हणतात. हे सोपं आहे ना, g ऑफ 2 काढायचं सोपं आहे. की टीच्या जागेवर तिथे आपण जो g ऑफ t बनवलाय तिथे टीच्या जागेवर काय करायचं आता, फक्त तिथे लिहायचा g ऑफ 2 म्हणजे जिकडे कुठे t येणार आहे त्या t ला आपण काय लिहिणार, 2 लिहिणार. 2 प्लस अंडर रूट 1 प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 4. तर हे काय तयार झालं, लॉग ऑफ 2 प्लस रूट 5. हा काय असेल, g ऑफ 2 असेल. ऑप्शन चेक करू आपण. g ऑफ 2 म्हणजेच काय तर लॉग ऑफ 2 प्लस रूट 5. हे 1/2 वगैरे हे त्याच्यामध्ये नाहीये. 1/2 ऑलरेडी क्वेश्चन मध्ये सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, त्या g ऑफ t मध्ये 1/2 नाही सांगणार. हा फक्त g ऑफ t पाहिजे होता आपल्याला. स्क्वेअर सोडून हा 1/2 सोडून जो काही बाकी राहतोय, स्क्वेअर सोडून 1/2 सोडून जो काही बाकी राहील तो म्हणजे s आहे आणि s म्हणजे g ऑफ t. ठीक आहे ना, इथे काय तयार झालं ते इंटिग्रेशन आपण त्याचं बनवलं, तिथून फंक्शन आपण तयार केलं g ऑफ t. g ऑफ t मध्ये जर t च्या जागेवर 2 सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला काय भेटणार, g ऑफ 2 भेटणार. म्हणजे आन्सर आलं लॉग ऑफ 2 प्लस रूट 5. ठीक आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन, थोडंसं लेंदी ही गोष्ट असणार आहे. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पार्ट जो आहे ना तो हा पार्ट आहे. हा सुचला पाहिजे सगळ्यात सुरुवातीला. हा जर सुचला की क्वेश्चन पाहून आपल्याला समजलं की काय करायचं, सुरुवात महत्वाची इंटिग्रेशनला. हे एकदा समजलं तिथून पुढे मग फक्त कॅल्क्युलेशनचं काम आहे. ठीक आहे ना, मग ते आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू काय विचारलं होतं अजून एक. 2024 चे क्वेश्चन आपण सगळे करतोय. इथे dx अपॉन कॉस क्यूब इंटू रूट मध्ये 2 साइन 2x असं दिलंय. ठीक आहे, पहिले आपण याला लिहून घेऊयात काय आहे ते. वरती dx आहे, इथे खाली कॉस क्यूब आहे. ठीक आहे ना, कॉस क्यूब x अंडर रूट 2 टाइम्स साइन 2x असा हा क्वेश्चन आहे. इथे काय करू, पहिले कॉस स्क्वेअर वर जाऊ द्या, तो सेक क्यूब बनेल वर जाऊन. तर हा तयार झाला सेकचा क्यूब x dx. डिव्हिजन मध्ये काय, रूटच्या आतमध्ये 2 आहे. साइन 2x ला ओपन करू आपण, 2 इंटू 2 साइन x कॉस x.
हा झाला 2 sin x cos x. ठीक आहे. ओके, हा 4 तर रूटच्या बाहेर आला, 1/2 झाला, तो इंटिग्रेशनच्या पण बाहेर घेऊन टाकू आपण, त्याचं काही काम नाही विशेष. त्यानंतर सेक क्यूब आहे आपल्याकडे एक. ठीक आहे, dx डिव्हिजन मध्ये काय आहे, रूट मध्ये राहिला आता साइन एक्स कॉस एक्स. मी प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहून दाखवतोय तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. आता काय करता येऊ शकतं बघायचं आपल्याला. वरती सेक क्यूब एक्स आहे, खाली साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे. वरती सेक क्यूब दिसतोय म्हणजे त्यातून जर मी सेक स्क्वेअर सेपरेट काढला तर तो सेक स्क्वेअर एक्स डी एक्स वेगळा होईल. जर आपण टॅनला टी टाकलं तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, सेक स्क्वेअर असतोय. म्हणजे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स डी टी होऊन जाईल जर आपण टॅन एक्स म्हणजे टी घेतलं तर. पण खाली पण टॅन नाहीये, वरती सेक स्क्वेअर नाही, सेकचा पॉवर 3 आहे. मग आपण काय करूयात ना, खाली टॅन बनवायचा ट्राय करूया. टॅन मध्ये जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर हा कॉस कॅन्सल होऊन आणखी एक कॉस खाली राहायला पाहिजे. म्हणजे रूटच्या आतमध्ये कॉस स्क्वेअरने जर डिवाइड केलं तर एक कॉस कट होईल आणि एक कॉस खाली राहील, तर साइन अपॉन कॉस टॅन बनू शकतो. रूटच्या आतमध्ये कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचे म्हणजे बाहेर कशाने डिवाइड करायचं, बाहेर कॉसने डिवाइड करायचं. आतमध्ये स्क्वेअर आहे ना रूटच्या आत, तर बाहेर तो कॉस बनतो. म्हणजे आपण बाहेर काय करायचं, कॉसने डिवाइड करायचे. म्हणजे या न्यूमरेटरला पण आपल्याला कॉस एक्सने डिवाइड करायचे, डिनॉमिनेटरला पण आपल्याला कॉस एक्सने डिवाइड करायचे. ठीक आहे. तर हा सेक क्यूब अपॉन कॉस म्हणजे आणखी एक सेक ऍड झाला वर जाऊन, सेकची पॉवर 4 झाली. म्हणजे लक्ष द्या थोडंसं. आता इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय होणार आहे, सेकची पॉवर 4 होणार आहे, कारण आपण एका कॉसने मल्टिप्लाय केलं, पण वन कॉसने डिवाइड केलं, 1/cos कॉस म्हणजे सेक असतो, तर क्यूब मध्ये आणखी एक सेक ऍड झाला, सेकची पॉवर 4 झाली. डिनॉमिनेटर मध्ये काय झालंय, 1/2 तर बाहेर आहेच ऑलरेडी आपला. डिनॉमिनेटर मध्ये काय, रूटच्या आतमध्ये तो कॉस, जो बाहेर कॉस होता तो रूटच्या आत जाऊन तो कॉस स्क्वेअर झाला. एक कॉस कॅन्सल होऊन काय बाकी राहिलं मग, साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजेच टॅन एक्स बाकी राहिलं. डायरेक्ट लिहिलं मी. आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं, आता हे थोडं सिंपल झालं. आणखी टॅन एक्सला जर तुम्ही टी टाकलात तर सेक स्क्वेअर एक्स डी एक्स डी टी, पण सेकची पॉवर 4 आहे ना वरती, म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर सेपरेट काढा. ठीक आहे. तर हा 1/2 इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर वेगळा लिहिला, दुसरा सेक स्क्वेअर वेगळा लिहिला, dx अपॉन रूट मध्ये काय आहे तर टॅन एक्स आहे. आता एका सेक स्क्वेअरला पण चेंज करावं लागेल, कारण हा टी टाकला की हा फक्त dt सोबत जाईल, एक सेक स्क्वेअर बाकीच आहे. तिथे आपण काय करायचं, त्याला पुन्हा 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहायचा, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स dx अपॉन मध्ये काय तर रूट मध्ये टॅन एक्स आहे. ओके. इथून पुढे तुम्ही काय करू शकता, आता इथून पुढे आपण करायचं की जो टॅन एक्स आहे त्याला आपण टाकणार टी, सबस्टिट्यूशन करायचे. म्हणजे टॅन एक्स म्हणजे जर टी सबस्टिट्यूट केलं तर काय होईल पहा. आता इथे पुढे लिहू आपण की जर इथे असं केलं की टॅन एक्स म्हणजे टी सबस्टिट्यूट केला तर डेरिव्हेटिव्ह काय टॅनचा, सेक स्क्वेअर एक्स सोबत dx म्हणजे काय होईल तर dt होईल. आणि या टॅनला पण टी लिहायचा, या टॅनला पण टी लिहायचं. आता इंटिग्रेशन काय तयार झालं, तर इंटिग्रेशन ऑफ हा सेक स्क्वेअर म्हणजे 1 प्लस आपण केलाय ऑलरेडी, 1 प्लस टी स्क्वेअर तयार झालाय तो. ठीक आहे. बाकी जे पुढे जे होतं सेक स्क्वेअर एक्स dx हे म्हणजे काय झालंय, dt झालंय ऑलरेडी, हा dt झालेला आहे. डिव्हिजन मध्ये कोण आहे, तर डिव्हिजन मध्ये रूटच्या आत टॅन आहे, रूट मध्ये टी आहे. म्हणजेच आता काय करावं लागेल, हा जो रूट टी आहे तो सेपरेट सेपरेट डिवाइड करावं लागेल. म्हणजे तो 1 सोबत हा सेपरेट डिवाइड झाला, इंटिग्रेशनच्या आतमध्ये 1/√t आणि प्लस हा टी स्क्वेअर अपॉन रूट टी तयार झाला आहे. तर पहिलं इंटिग्रेशन सोपं आहे ना, 1/√tचं इंटिग्रेशन काय असेल, 2√t. रूट टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/2√t, तर तो 1/√tचं इंटिग्रेशन 2√t. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर इथे काय होणार, आता इथे पॉवर ऍडजस्ट करा. हे इंटिग्रेशन अजून सॉल्व्ह नाही केलं, फर्स्ट वाला इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं आपण. सेकंड मध्ये काय करावं लागेल, याची पॉवर 2 आणि याची पॉवर 1/2, तर वरती मायनस झाली, 2 मायनस 1/2 म्हणजे किती, 3/2. तर टी ची पॉवर काय राहिली इथे, 3/2 पॉवर बाकी आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता त्याचं इंटिग्रेशन घेऊयात. म्हणजे हा 2 रूट मध्ये टी प्लस हे इंटिग्रेशन काय होणार आहे, टी ची पॉवर +1 केलं की हा 5/2 होईल, डिव्हिजन मध्ये पण 5/2 प्लस सी होणार आहे. आता याला लिहून टाकू आपण काय ते, 2 इंटू हा टॅन आहे, टी म्हणजे टॅन आहे, टॅन एक्स ची पॉवर 1/2. इथे जागा खूप कमी राहिली, आपण एक काम करू, इथे नकोच आहे, गर्दी नको करायला. नेक्स्ट पेज घेऊ आपण, तिथून पुढे पुढच्या पेजवर सॉल्व्ह करू. ठीक आहे. आपल्याकडे काय तयार झालं आतापर्यंत, आपल्याकडे आन्सर आलंय, हो 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 हो, आपल्याकडे आन्सर आलंय 2 टाइम्स रूट टी प्लस टीचा पॉवर 5/2 अपॉन 5/2
प्लस सी असा आपला आन्सर तयार झालाय. तर हा टी म्हणजे टॅन आहे ना, आपण त्याला टॅन लिहून टाकूयात मग. ओके, टॅन एक्स रेस टू 1/2. ठीक आहे. हे प्रॉब्लेम हा झाला माझ्यासोबत की हा टू जो आहे तो मला ऍडजस्ट, एक मिनिट आपण एक काम करू, काय झालं एकदा चेक करू कुठे चुकतंय का आपल्याकडे. ओके, 1/√t. ओके, एक मिनिट इथे एकदा सेपरेट करू. 1/√t ला आपण हे इंटिग्रेशन मध्ये 1/√t होतं ना, तर याला आपण काय लिहिणार, टी रेस टू मायनस 1/2. याचं इंटिग्रेशन म्हणजे काय होईल, तर याच्यामध्ये +1 होईल म्हणजे टी रेस टू 1/2. डिव्हिजन मध्ये पण 1/2. तर 2 वरती आलाच आहे. आन्सर मध्ये का नाही येतो 2. ओके ठीक आहे, कळलं काय काय प्रॉब्लेम झाला समजला का. प्रॉब्लेम हा झाला की आपल्याकडे ऑलरेडी एक 1/2 बाहेर होता क्वेश्चन सुरुवातीपासूनच, आपण तो सोडून दिला. हे पाहा इथे हा 1/2 1/2 1/2 आहेच क्वेश्चन मध्ये आपल्याकडे, जो आपण इकडे घेतलाच नाहीये. 1/2 आहे बाहेर इंटिग्रेशनच्या, या सगळ्यांच्या बाहेर काय 1/2 आहेच. ठीक आहे, ह्या सगळ्याच्या बाहेर 1/2 होताच इथे, म्हणजे तो 1/2 बाहेर ठेवू सध्या. म्हणजे आता प्रॉब्लेम काय झालता की इथे जे येते 1/2 आपल्याकडे आहे या पूर्ण टर्मच्या बाहेर. ठीक आहे, ओके इथे 1/2 आपण लिहिणार याला. ठीक आहे ना. ओके, आणि प्लस इथे काय झालं, हा 5/2 वरती होऊन 2/5 होणार, आणि टी म्हणजे पुन्हा एकदा टॅन आहे, टॅन एक्स याची पॉवर 5/2, आणि हे प्लस सी आहे पुढे बाजूला. ठीक आहे ना, प्लस सी. ओके, आता काय होईल, हा 2 1/2 मल्टिप्लाय होईल, तर पहिल्या टर्म मध्ये 2 कट झाला, इथे फक्त राहिला टॅन एक्स ची पॉवर 1/2 बाकी राहिली. सेकंड टर्म मध्ये पण 2 कॅन्सल झाला तर 1/5 बाकी राहिला, आणि टॅन एक्स ची पॉवर काय आहे 5/2 आहे, आणि प्लस तो सी सोबत 1/2 मल्टिप्लाय होणारच आहे, बट त्याला आपण पुन्हा सी डॅश लिहूयात, त्याला काही प्रॉब्लेम नाही, काही पण लिहू शकतो आपण. त्याला सी डॅश लिहिला आपण. ठीक आहे, तो सी डॅश आहे. ओके, इथे काय झालं बघा, क्वेश्चन मध्ये आन्सर काय दिलंय, टॅनचा पॉवर ए प्लस सी इंटू टॅनचा पॉवर बी. आपल्याला पाहिजे ए प्लस बी प्लस सी. तर ए म्हणजे कोण आहे 1/2 आहे, म्हणजे ए प्लस बी प्लस सी जे आपल्याला फाइंड करायचंय त्याच्यामध्ये ए म्हणजे कोण तर 1/2 आहे. ठीक आहे, प्लस बी म्हणजे कोण आहे तर हा 5/2 आहे, बी म्हणजे कोण आहे तर 5/2 आहे, आणि प्लस सी म्हणजे कोण आहे याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जे असेल ते 1/5 आहे. हे आता सॉल्व्ह करायचं, दोघांना सॉल्व्ह करून घेऊ पहिले. 6/2 म्हणजे 3 झालं, ते 3 + 1/5 म्हणजे काय होईल 16/5. हे आन्सर आहे का चेक करायचं, 16/5 ऑप्शन बी मध्ये आहे. ठीक आहे ना. सो हे थोडंसं काय झालंय, थोडं लेंदी क्वेश्चन असणार आहेत, पण त्याला ऑप्शन नाही का या, इथे काही शॉर्टकट नसतात इंटिग्रेशन मध्ये, कसलाही शॉर्टकट नाहीये, काहीच नाहीये. तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप करत जायचंय. सुचलं पण पाहिजे आपल्याला काय करायचं, आणि ते हे कधी सुचणार आहे ज्यावेळेस आपण खूप सारे क्वेश्चन ट्राय केलेले असतील, खूप सारे टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, खूप सारे क्वेश्चन ट्राय केलेत, वेगवेगळे शोधून आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, अजून वेगवेगळ्या बुकमध्ये काय काय दिलंय, हे तुम्ही जर केलेलं असेल तर ऍटलीस्ट काय होईल की नवीन जर क्वेश्चन समोर आला, ओके या टाईपचा जर क्वेश्चन सेम आला, आता आपल्याला माहिती आहे काय करायचं ते, बट जर नवीन काहीतरी टाईप आपल्या समोर जर आला तर तो जर सॉल्व्ह करायचा असेल नवीन क्वेश्चनला, तर तुम्ही भरपूर सारे क्वेश्चन आधी केलेले असले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला काय होतं की त्याच्यामध्ये सुचतंय, काहीतरी आयडिया मिळते आपल्याला की काय करावं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, सो हे थोडंसं लेंदी होतं, बट याला काही ऑप्शन नाही, हे असं एवढं सगळं करावंच लागेल. हे आधी सगळे चेंजेस करून घेतले आपण, नंतर सबस्टिट्यूट कॉस्टने डिवाइड केलंय, पुन्हा इकडे जाऊन आपण टॅन एक्स म्हणजे टीला आपण सबस्टिट्यूट केला, तिथून पुढे पुन्हा सगळं इंटिग्रेशन चेंज झालं, हे सगळे कॅल्क्युलेशन करत जाऊन फायनल जाऊन काय तयार झालं आपलं, हे जे आन्सर तुम्हाला दिलंय त्या फॉर्मॅटमध्ये आपलं हे आन्सर तयार झालं. इथून तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू सांगायच्यात काय त्यांची आपण ऍडिशन करून सांगणार, आन्सर काय सांगणार 16/5 सांगायचं. ठीक आहे, ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. इथे काय दिलंय की साइन स्क्वेअर ऑफ πx अपॉन 1 + πx हे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं काय ते महत्वाचं, क्वेश्चन मध्ये विचारलं की एक मिनिट, ओके क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ मायनस एक्स यांचं इंटिग्रेशन पाहिजे. ठीक आहे ना, तर एफ ऑफ एक्स काय लिहून घेऊ आपण इंटिग्रेशनच्या आतमध्ये, एफ ऑफ एक्स म्हणजे साइन स्क्वेअर πx अपॉन 1 + πx. ठीक आहे, प्लस मध्ये काय पाहिजे आपल्याला एफ ऑफ मायनस एक्स पाहिजे, म्हणजे साइन स्क्वेअर ऑफ मायनसचा स्क्वेअर होणार आहे, बट ना आता इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर असल्यामुळे तो प्लस होईल, स्क्वेअर असल्यामुळे निगेटिव्ह काही राहणार नाही, आतमध्ये निगेटिव्ह घेतला आपण तर मायनस आहे बाहेर येतो साइनचा, बट तो स्क्वेअर झाल्यानंतर तो पुन्हा मायनसचा प्लस होणार आहे, म्हणजे हा जो आहे तोच राहिलाय प्लस मध्येच, कारण स्क्वेअरने काही फरक नाही पडला त्याला. इथे मात्र उलट होईल थोडंसं,
हा एक्स निगेटिव्ह घेतला की हा काय होणार आहे, 1 मायनस पाय एक्स असं होणार आहे, ठीक आहे ना. हे फंक्शन झालं पूर्ण तयार. याचं इंटिग्रेशन आपल्याला लिहायचं आहे. तर एक कॉमन घेऊन टाकू ना. कॉमन काय आपल्याकडे आहे साइन स्क्वेअर पाय एक्स. आपण कॉमन घेतला तर इथे राहिला 1/1 प्लस पाय एक्स प्लस 1/1 मायनस पाय एक्स. हा टर्म बाकी राहिला, ठीक आहे. तर याचं इंटिग्रेशन घ्यायचं होतं, पण आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. आतमध्ये डिनॉमिनेटर सेम केला काय होईल, तो 1 मायनस पाय स्क्वेअर तयार होईल एक्स, ठीक आहे. हे थोडंसं जरा ठीक आहे, बघू काय होतं ते. त्यानंतर आता काय करायचं, याला डिनॉमिनेटर सेम करून घ्या. तर इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे याच्या आतमध्ये असं दिलंय साइन स्क्वेअर पाय एक्स ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पाय एक्स प्लस 1 प्लस पाय एक्स अपॉन मध्ये काय झालं 1 मायनस पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. डिनॉमिनेटर काय झालाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे हा पाय एक्स कॅन्सल पण होणार आहे. त्यानंतर जे काय होईल तिथे काय करावं लागेल आपल्याला, हा 1 प्लस 1 2 होणार, जो की बाहेर जाईल इंटिग्रेशनच्या. 2चं काही काम नाही इंटिग्रेशनच्या आत. न्यूमरेटर मध्ये साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर पाय एक्स. डिनॉमिनेटर मध्ये काय येतं 1 मायनस पाय एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू आपण त्याला. हे असं तयार झालं. इथून काय बनवता येईल ते बघायला लागेल तुम्हाला. ओके, तर या क्वेश्चन मध्ये गडबड काय झाली खरं तर, हे क्वेश्चनच्या टायपिंग मध्ये मिस्टेक आहे. हा साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन क्वेश्चन असा ऍक्च्युअली खरा साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन मध्ये 1 प्लस पाय रेस टू एक्स येते. पायच्या पॉवर मध्ये एक्स आहे. इथे काय झालं, आपण त्याला पाय एक्स घेतलाय, तर पाय एक्स घेतल्यामुळे आपलं सगळं आन्सर चुकतंय सगळं जाऊन, ठीक आहे. आपण थोडं चेंज करू याला. या स्टेप पासून आपण चेंज करू. इथे असा नव्हताच, ठीक आहे ना. तो पाय रेस टू एक्स होता, त्याच्यामुळे काय झालं, ही स्टेप आपली चुकीची आली आहे. ओके, आता सगळं चेंज करूयात. इथे तो पाय रेस टू एक्स आहे आणि इथे काय होणार आहे मग पाय रेस टू मायनस एक्स होईल, ठीक आहे. तर इथे काय झालं, याला आपण हे सेमच ठेवलंय पाय रेस टू एक्स. इथे 1 प्लस हा 1 अपॉन मध्ये जाणार पाय रेस टू एक्स, ठीक आहे. मग डिनॉमिनेटर सेम इथे होईल, तर पुन्हा पाय रेस टू एक्स प्लस 1 आणि हा पाय रेस टू एक्स वर जाईल न्यूमरेटर मध्ये. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय लिहू त्याला, की हा जो साइन स्क्वेअर आहे पाय एक्स हा तर आहेच ऑलरेडी आपल्याकडे बाहेर. त्यानंतर आपण काय करणार, इथे 1/1 प्लस पाय रेस टू एक्स आहे डिनॉमिनेटरला. हा जो डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर जो खाली राहील पाय रेस टू एक्स तो वरती गेला, तो पाय रेस टू एक्स झालाय. आणि डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा ह्या पाय रेस टू एक्स इकडे मल्टिप्लाय होऊन 1 प्लस पाय रेस टू एक्स तयार झालाय, ठीक आहे ना. म्हणजे डिनॉमिनेटर सेम तयार झालाय. टायपिंग मिस्टेक असल्यामुळे सगळं आपण चुकत गेलो सुरुवातीपासूनच. तर थोडंसं करेक्शन मी केलंय आता. इथे काय झालं पहा, डिनॉमिनेटर सेम आहे, तर पुढे जाऊन काय करू आपण, त्याला साइन रेस टू 2 पाय एक्स तर आहेच ऑलरेडी बाहेर. आता न्यूमरेटर काय झाला, न्यूमरेटर मध्ये 1 प्लस पाय रेस टू एक्स, डिनॉमिनेटर मध्ये पण काय ऑलरेडी 1 प्लस पाय रेस टू एक्स. हे दोन टर्म कॅन्सल झाले. आता राहिलं काय, फक्त इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 2 पाय एक्स डीएक्स. आणि आता सगळ्यांना माहिती असेल ऑलरेडी की साइनचा स्क्वेअर जर आला तर आपण त्याला काय करतो, फंक्शनला आपण चेंज करतो. फंक्शन आपण काय लिहितो, तर फंक्शन आपण लिहितो 1 मायनस कॉस, या अँगलचा डबल करून अँगल लिहायचा आहे 2 पाय एक्स अपॉन मध्ये 2. साइन स्क्वेअर जेव्हा कधी तुम्हाला इंटिग्रेशनच्या आतमध्ये साइन स्क्वेअर मिळेल, तिथे तुम्हाला काय करायचंय, तर साइन स्क्वेअरच्या जागेवर 1 मायनस कॉस लिहायचा आहे. कॉस सोबत अँगल जो घ्यायचा तो काय घ्यायचा, साइन सोबत जो अँगल आहे त्याचा डबल अँगल करून घ्यायचा 2 पाय एक्स आणि अपॉन मध्ये 2. तर 1/2 बाजूला घ्या. आता इंटिग्रेशन काय होईल, 1चं इंटिग्रेशन एक्स आलं, कॉसचं इंटिग्रेशन साइन असतंय, साइन 2 पाय एक्स. डिव्हिजन मध्ये काय असेल, बट जो डेरिव्हेटिव्ह असेल तर 2 पाय एक्सचा तो आपण डिवाइड करणार आहेत. म्हणजे आपण इथे काय करणार आहे, 2 पाय डिवाइड करणार आहेत, ठीक आहे. आणि मग तो काय असेल, प्लस सी असेल. 1/2 मल्टिप्लाय जर केला तर फायनल आन्सर काय असायला पाहिजे, एक्स अपॉन 2. ओके, ठीक आहे, एक्स अपॉन 2 सगळीकडेच आहे. मायनस हा 2 मल्टिप्लाय होईल, याला मल्टिप्लाय झाला सुरुवातीला, नंतर इकडे मल्टिप्लाय होईल, तर 4 पाय असेल डिव्हिजन मध्ये 4 पाय पाहिजे आपल्याला. डिव्हिजन मध्ये 4 पाय पाहिजे. एक्स अपॉन 2 साइन 2 पाय एक्स अपॉन 4 पाय असं पाहिजे. म्हणजे हेच तुमचं आन्सर असणार आहे, ऑप्शन बी. थोडीशी गडबड झाली होती, फक्त टायपिंग मिस्टेक आहे. म्हणजे ही क्वेश्चन आता आपण पण चेक नाही केला, की हा जो पाय एक्स तो पाय एक्स नव्हता डिनॉमिनेटरला. न्यूमरेटर मध्ये साइन ऑफ असं आहे, साइन स्क्वेअर ऑफ पाय एक्स, बट डिनॉमिनेटर मध्ये काय आहे ते 1 प्लस पाय रेस टू एक्स आहे, ठीक आहे ना. त्यामुळे काय झालं, ही पॉवर मध्ये असल्यामुळे आपण हे कॅल्क्युलेशन चुकवलं इथे आणि मग जाऊन ते क्वेश्चन आपला अडकला. बट ते टायपिंगची मिस्टेक होती खरं तर.
हे बाकी सगळं असं करायचंय मग, ठीक आहे. हे सिंपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एफ ऑफ एक्स गिवन आहे आणि ते म्हणतात एफ ऑफ एक्स म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स, ठीक आहे. हे एक कंपोजिट फंक्शन केल्यानंतर इथे पहा आता काय झालं ते, एफ ऑफ एक्स बनवला तो म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे आणि त्या कॅपिटल एफ ऑफ एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. सगळ्यात पहिले काय करावं लागेल तुम्हाला, हा कंपोजिट फंक्शन बनवून घ्यावं लागेल एफ ऑफ एक्स, ठीक आहे. कंपोजिट फंक्शन आपण फंक्शन चॅप्टर मध्ये बघितलं. तो जो बाहेरचा फंक्शन आहे हा बाहेर एफ आहे. आता या एफ फंक्शन मध्ये आपण इनपुट कोण देणार, एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स देणार. तर एफ ऑफ एक्स हा फंक्शन आहे, याच्यामध्ये एक्स इथे आला एकदा, इथे आला एकदा. तर एक्सच्या जागेवरती कोण लिहायचं आपल्याला, पूर्ण फंक्शन लिहायचं आहे, तो एफ ऑफ एक्स फंक्शन डिवायडेड बाय पुन्हा खाली एक्स आला की आपण एक्सच्या जागेवर काय लिहिणार, तो फंक्शन लिहिणार पूर्ण आणि मग +1 आहे. हे सिम्प्लिफाय करू आता. हे सिम्प्लिफाय केल्यावर काय होईल पहा, एक्स अपॉन एक्स +1 डिव्हिजन मध्ये डिनॉमिनेटर सेम करा, तर एक्स प्लस वन अपॉन एक्स +1, ठीक आहे. हे दोन कॅन्सल झालेत. एक्स अपॉन काय बाकी राहते, तर एक्स अपॉन ते पुढे लिहू आपण त्याला, हा एक्सच्या डिनॉमिनेटरला बाकी राहिला 2x + 1, ठीक आहे. 2x + 1. तर हा कोण तुमचा तयार झाला ना, हा तयार झाला एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स तयार झाला, ठीक आहे. पुन्हा नीट लिहू आपण याला. हा जो बनवलाय आपण तो म्हणजे कोण आहे, तर हा आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स, ठीक आहे. एक्स अपॉन 2x + 1. याचं इंटिग्रेशन घ्यायला सांगितलंय, तर याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. तुमचा जो इंटिग्रल आहे तो असा दिलाय, इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 2x + 1. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता काय करणार, हे कसं फाइंड करणार, वरती पण लिनियर खाली पण लिनियर. एक काम करा, हा टर्म वरती ऍडजस्ट करा. 2x + 1 पाहिजे, तर 2 पाहिजे असेल तर 2 ने मल्टिप्लाय केलं, पण 2 ने मल्टिप्लाय केलं असेल तर 2 ने डिवाइड पण करावं लागेल. म्हणजे बाहेर 1/2 फिक्स झाला, आतमध्ये 2x आहे. आता +1 एक्स्ट्रा घ्यायचं तर -1 पण घ्यावं लागेल लगेच, ठीक आहे ना. आणि डिनॉमिनेटर सेपरेट करा. हा 2x + 1 च्या खाली 2x + 1 आणि पुन्हा 1 च्या पण खाली 2x + 1. हे सिंपल आहे. म्हणजे जर लिनियर अपॉन लिनियर तयार झालं तर आपण काय करायचंय, जो खालचा लिनियर टर्म आहे तोच वरती ऍडजस्ट करायचा, ठीक आहे ना. त्यासाठी ते मल्टिप्लाय डिवाइड करून घेतला 2, त्यानंतर +1 -1. इथे कॅन्सल झालं, 1 राहिला. आता इंटिग्रेशन घेऊ आपण. फर्स्ट टर्म मध्ये 1 बाकी आहे, 1चं इंटिग्रेशन x असणार आहे. सेकंड टर्म मध्ये काय, -1 अपॉन हा लिनियर आहे, लिनियर म्हणजे लॉग असणार, लॉग ऑफ 2x + 1. बट इथे काय होईल, 2 ने डिवाइड होईल, कारण तो जो 2x + 1 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड करायचा असतो. नंतर हा 1/2 मल्टिप्लाय जर आतमध्ये केला आपण तर आपल्याला x/2 मिळतंय, जे की सगळ्या क्वेश्चन मध्ये आहेच, x/2 सगळ्या ऑप्शन मध्ये. पण मायनस साइन आहे आणि हा 1/2 इथे मल्टिप्लाय झाल्यानंतर इकडे पण मल्टिप्लाय होणार आहे, तर तो 1/4 होणार आहे. म्हणजे तर मायनस मध्ये 1/4 पाहिजे, जो की एकाच ऑप्शन मध्ये दिसतोय मला. आपलं हेच आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन बी. हे आता जास्त अवघड नाही झाला. तुम्हाला जर कंपोजिट फंक्शन हा जो टॉपिक होता त्या फंक्शन चॅप्टर मध्ये, ते जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही एफ ऑफ एक्स हे फंक्शन बनवू शकताय. आणि हे फंक्शन म्हणजेच काय, तर कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे. कॅपिटल एफ ऑफ एक्स एकदा तयार झाला तो काय मिळाला आपल्याला, x/2x + 1. हा एकदा फंक्शन आपण तयार केला कॅपिटल एफ ऑफ एक्स, की याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचंय. मग याच फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं होतं, फक्त इथे काय करायचं, हा लिनियर अपॉन लिनियर आहे. तर आपण काय सांगितलं की जो फंक्शन खाली लिनियर फंक्शन जो डिनॉमिनेटरला आहे तो वरती ऍडजस्ट करा. मग 2 ने मल्टिप्लाय करून घेतले पहिल्यांदा आणि त्यानंतर मग हे +1 आणि -1 करून सेपरेट डिवाइड करायचे. सगळे फॅक्टर लिनियर आहेत, तिथे प्रॉब्लेम होणार नाही काहीच. आपला आन्सर काय पाहिजे, ऑप्शन बी पाहिजे, x/2 -1/4 लॉग ऑफ 2x + 1, ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, इंटिग्रेशन ऑफ sec x tan x न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये 9 - 16 tan² x, ठीक आहे. असं काही असेल तर आपण काय करणार आहे, इथे क्वेश्चन परत एकदा लिहून घेऊयात आपण. आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ आहे sec x tan x डिव्हिजन मध्ये 9 - 16 tan² x, ठीक आहे ना. हा जो डिनॉमिनेटर आहे तो समजा 9 - 16 tan², न्यूमरेटर मध्ये sec x tan x असा टर्म आहे, ठीक आहे ना. sec x tan x डेरिव्हेटिव्ह कोणाचा असतोय, तो sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे आपण काय करू, जो डिनॉमिनेटर आहे याला आपण sec मध्ये कन्वर्ट करू पुन्हा सगळं. आता हे काय होणार की न्यूमरेटर मध्ये राहील sec x tan x, तो आहे तोच ठेवायचा आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय होणार आहे, हा 9 - 16 इंटू tan² ला आपल्याला चेंज करायचं sec² मध्ये. तर 1 + tan² म्हणजे sec² हे आपल्याला माहिती आहे, आयडेंटिटी, सेकंड आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्री वाली. उलट करावं लागेल,
इथे काय होईल मग sec स्क्वेअर एक्स मायनस 1 होईल tan स्क्वेअर. ठीक आहे ना. सो याला एक्सपांड केलं काय झालं तयार इथे आता हे sec x tan x झालं वरती न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर झाला 9 मायनस 16 sec स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस झाला तो 16. ठीक आहे ना. म्हणजेच काय तयार होतं इथे डिनॉमिनेटरला 9 प्लस 16 म्हणजे 25. तर याला मी 5 चा स्क्वेअर लिहू शकतोय आणि मायनस इथे काय करू आपण याला 4 sec x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहूयात. ठीक आहे. वरती काय sec x tan x sec x tan x. आता काय करायचं आपण हा जो sec x आहे याला आपण सबस्टिट्यूट करणार t म्हणून. ठीक आहे ना. तर sec x म्हणजे जर t सबस्टिट्यूट केला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल sec x tan x sec x into tan x into dx म्हणजे dt. ठीक आहे. तर हे सगळं डिनॉमिनेटर जो आहे तिथे आपण sec ला t सबस्टिट्यूट केलं तर न्यूमरेटर पूर्ण काय झाला dt झाला. म्हणजे आपला क्वेश्चन याला आपण i म्हटलो आता इंटिग्रलचा i, तर तो i इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण इथे आता की वरती तर सगळं dt झालेलं आहे, डिनॉमिनेटर मध्ये 5 चा स्क्वेअर आहे मायनस हा 4t चा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. म्हणजे इथे हा 4t चा ब्रॅकेट स्क्वेअर कारण t म्हणजे sec x आपण सबस्टिट्यूट केलेला आहे. ठीक आहे ना. ओके. आता इथे काय करायचं आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण 1/इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर वाला फॉर्म्युला. हा काय फॉर्म्युला असतो 1/2a. फॉर्म्युला लर्न पाहिजे आता इथे a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तो फॉर्म्युला आपण यूज करणार आणि हा फॉर्म्युला यूज करून आन्सर काय असेल आपलं 1/2a. a म्हणजे हा 5 आहे इथे 10 असेल तो. त्यानंतर लॉग ऑफ a प्लस एक्स म्हणजे 5 प्लस 4t डिवायडेड बाय 5 मायनस 4t आणि इंटू काय करावं लागेल हा जो आपला होता फंक्शन हा 4t याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड करतो ना आपण इंटिग्रेशन मध्ये, तर हा 4 डिव्हिजन मध्ये येणार आहे 1/4 असं लिहावं लागेल. तर 1/4 इंटू 10 1/40 होणार. ऑप्शन चेक करू आता आपण 1/40 वाला ऑप्शन कुठे आहे. एक तर हा ऑप्शन आणि हा ऑप्शन आहे, दोन ऑप्शन मध्ये 1/40 आहे. लॉगच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे 5 प्लस 4t म्हणजे 5 प्लस 4 sec थीटा sec x सॉरी. तर हाच ऑप्शन आपला करेक्ट आहे म्हणजे 1/40 लॉग ऑफ 5 प्लस 4 sec x अपॉन 5 मायनस 4 sec x. ठीक आहे. आपला आन्सर काय असेल ऑप्शन बी असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन. ओके. इथे काय केलंय ना इथे पहा आता क्वेश्चन पाहून घ्या पहिले काय ते 2x प्लस 5 अपॉन रूट मध्ये 7 मायनस 6x मायनस x स्क्वेअर असं आहे क्वाड्रेटिक डिनॉमिनेटर मध्ये. याचा आन्सर दिला ऑलरेडी काढून यांनी. ऑलरेडी आपल्याला आन्सर सांगितलं की असं याचा आन्सर असणार आहे म्हणून, पण याच्यामध्ये काय काय माहित नाही आता. a माहित नाही आणि b माहित नाही आणि त्यांची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला a प्लस बी पाहिजे. ठीक आहे ना. a प्लस बी फाइंड करायचे म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायची पहिले. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला याला सॉल्व्ह करून या फॉर्मॅटमध्ये आन्सर बनवायचं, तिथून a आणि b कोण आहेत ते सांगायचे, त्यानंतर आपण त्यांची ऍडिशन किंवा ते a आणि b मिळाले की आपल्याला काही पण फाइंड करता येईल. म्हणजे बरं सगळ्यात पहिली गोष्ट अशी की हे जे इंटिग्रेशन दिलंय ते लिहून घेऊयात पहिले आपण. 2x प्लस 5 रूट मध्ये आहे 7 मायनस 6x मायनस x स्क्वेअर. याला सॉल्व्ह करायचं कसं हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा असेल की सुरुवात कुठून करायची. वरती एक लिनियर टर्म आहे, डिनॉमिनेटर मध्ये रूट मध्ये क्वाड्रेटिक टर्म आहे. ठीक आहे ना. तर आपण काय करूयात की जो डिनॉमिनेटर आहे रूटवाला, ठीक आहे, रूटच्या आतमध्ये जो टर्म आहे आतमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल इकडे रफ मध्ये लिहा. याचा डेरिव्हेटिव्ह असेल -6 मायनस 2x. ठीक आहे ना. आपल्याकडे 2x तर आहेच वरती, पण निगेटिव्ह बनवायचं आहे फक्त. म्हणजे आधी काय करू आपण मायनसने मल्टिप्लाय करून घेऊ. तर इथे काय होईल मायनस बाहेर पण मल्टिप्लाय होणार, मायनस आतमध्ये पण मल्टिप्लाय होणार. -6 पाहिजे होतं आपल्याला, -6 लिहून टाकला मी. इथे काय होणार होतं ना मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर -2x -5. तर आता काय होईल -2x -6 झालाय. तर -5 आणण्यासाठी मला काय करावं लागेल परत नंतर +1 करावं लागणार आहे. म्हणजे तो -5 ऍडजस्ट झाला. कळतं ना. मायनसने जर मल्टिप्लाय करतोय आपण, हा पण निगेटिव्ह होणार आहे, हा पण निगेटिव्ह होणार आहे, दोन्ही पण निगेटिव्ह होतील. म्हणजे वरती -2x -5 तयार होणार आहे. म्हणजे आपल्याकडे आपण काय लिहिला -2x -6 लिहिलाय. त्याला -5 करण्यासाठी +1 ऍडजस्ट केला पुढे. डिनॉमिनेटर मध्ये दोघांचे डिनॉमिनेटर सेम करू म्हणजे जे आहे तेच लिहून ठेवायचे. इथे अजून आपण काही चेंज नाही केलेला, फक्त सेपरेट डिनॉमिनेटर केला इथे आपण. ठीक आहे ना. हा असा तयार झाला इंटिग्रल. आता याच्यामध्ये काय करायचं, पहिला जो इंटिग्रेशनचा टर्म आहे त्याचा आन्सर तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय. एक रूट मध्ये फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह वरतीचा आन्सर काय असतं 2 रूट लिहून ठेवू आपण इकडे. असं असेल की रूट मध्ये f ऑफ x आहे आणि वरती f डॅश ऑफ x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट झालेला असेल न्यूमरेटर मध्ये. तर या इंटिग्रेशनचा आन्सर काय असणार आहे 2 टाइम्स रूट f ऑफ x. ठीक आहे.
हे याचा आन्सर असेल प्लस सी. म्हणजे इथे पण तेच करायचे मग आपल्याला. इथे फर्स्ट टर्म हे निगेटिव्ह साईन तर राहीलच बाहेर, हे दोघांसाठी पण निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह दोघांसाठी पण आहे. आता मोठा ब्रॅकेट टाकू आपण. फर्स्ट इंटिग्रेशनचा डायरेक्ट आन्सर लिहिणार आपण 2 टाइम्स रूट 7 मायनस 6x मायनस एक्स स्क्वेअर. हा फर्स्ट टर्म तयार झाला. प्लस सेकंड टर्मचा इंटिग्रेशन सेपरेट केला इथे आपण, हे दोघांसाठी इंटिग्रेशन होतं, हे मायनस साईन पण दोघांसाठी आहे. सध्या मायनस साईन बाहेर ठेवलाय. फर्स्ट इंटिग्रेशनचा आन्सर माहित झालं मला डायरेक्ट काय ते. हा शॉर्टकट आहे आपल्याकडे, हा शॉर्टकट लिहून ठेवावा लागेल तुम्हाला. हा शॉर्टकट लिहून ठेवायचा आहे, ठीक आहे ना, हा शॉर्टकट. मग आता सेकंड इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. सेकंड इंटिग्रेशन मध्ये काय करावं लागेल, 1/रूट मध्ये क्वाड्रेटिक. तर आपण काय करतो अशा केसमध्ये, स्क्वेअर कंप्लीट करतो. हे दोन टर्म जे आहेत त्यांच्यामधून मायनस साईन कॉमन घेणार सगळ्यात पहिले मी. इथे राहील एक्स स्क्वेअर प्लस 6x, ठीक आहे ना. मग अजून प्लस मध्ये काय पाहिजे स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी, हा तर ए स्क्वेअर प्लस 2ab चा टर्म झाला. आता पुढे बी स्क्वेअरचा टर्म पाहिजे. बी स्क्वेअर म्हणजे बी म्हणजे 3, याला आपण डिवाइड 2 ने करतो मिडल टर्मला, तो म्हणजे बी सांगतो आपण. 2 ने डिवाइड केलं तर 3 राहिला. 3 हा बी आहे, त्याचा स्क्वेअर पाहिजे म्हणजे प्लस 9 पाहिजे, तर मायनस 9 पण करावं लागेल मग, ठीक आहे. हा स्क्वेअर कंप्लीट करण्यासाठी करतोय मी. फर्स्ट टर्म तयार झाला, इकडे काहीच नाही करायचंय. इथे पुन्हा एकदा इंटिग्रेशनचं साईन लिहूयात. 1/रूटच्या आतमध्ये हा मायनस आणि हा मायनस 9 प्लस 9 होईल, तर 9 प्लस 7 म्हणजे 16 झालं. ते हे 16 बाहेर आहे. मायनस हा हे 3 टर्म म्हणजे काय तयार झाले, आता हे तयार झाले x प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, असं तयार झालंय सेकंड इंटिग्रेशन, ठीक आहे ना. तर हे काय झालं, फर्स्टचा आन्सर ऑलरेडी आहेच आपल्याकडे. सेकंड इंटिग्रेशन अजून सॉल्व्ह करायचं बाकी आहे. आता रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतंय, हा वाला फॉर्म्युला. 1/रूट मध्ये ए स्क्वेअर, हा 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आन्सर माहिती पाहिजे तुम्हाला, फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता हा मायनस जो साइन होता ना सगळ्यात बाहेर, हा मायनस साइन, हा पण डिस्ट्रीब्यूट करून देऊ आपण. हा मायनस पहिल्यांदा याच्यासोबत येईल फर्स्ट टर्म सोबत, तर तो काय फर्स्ट टर्म काय तयार झाला, -2 टाइम्स रूट मध्ये जे काय आहे ते आपण लिहून टाकायचंय, ठीक आहे. आता सेकंड टर्म सोबत सुद्धा काय होईल, हा मायनस इथे पण येणार आहे, हा पण निगेटिव्ह होईल म्हणजे, तर हा पण निगेटिव्ह होणार. आणि आतमध्ये काय बाकी आहे, याचं आन्सर काय असेल, इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. तर इथे काय होणार, मायनस मध्ये साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय, आता एक्स म्हणजे एक्स प्लस 3 आहे, एक्स प्लस 3 अपॉन मध्ये ए म्हणजे 4 आहे, ठीक आहे, प्लस सी. तर हा हे आपलं आन्सर तयार झालं. इथून आपण कम्पेअर कोणासोबत करायचं याला, हे जे काय गिवन आन्सर आहे ना आपल्याला, हे गिवन आन्सर याच्यासोबत कम्पेअर करून ए आणि बी ची व्हॅल्यू सांगा. तर ए म्हणजे काय असेल, हा रूटवाला टर्म सोबत जो आहे तो कोण आहे, ए -2. आणि बी म्हणजे काय, तर साइन इनवर्स सोबत जो आहे तो बी आहे. तर इथे काही नाही म्हणजे -1 काही काही नाही म्हणजे आपण त्याला काय बोलणार आहे, -1 बोलणार आहे, ठीक आहे. मायनस साइन तर होताच, सोबत 1 आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू झाली तुमच्याकडे -2 आणि बी ची व्हॅल्यू झाली -1. आता विचारलं काय आपल्याला, विचारलं ए प्लस बी काय असेल, तर -3 असेल, म्हणजे ऑप्शन ए असेल आन्सर, ठीक आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. लक्षात घ्या मेथड काय करायची असते, जर असं कुठे असेल की वरती एक लिनियर टर्म आहे, खाली क्वाड्रेटिक आहे रूट मध्ये, तर याचा डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट करायचा. तो डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करून एक टर्म तयार झाला, आणि सेकंड टर्म मध्ये काय करावं लागलं आपल्याला, स्क्वेअर कंप्लीट करावा लागला, कारण तो 1/रूट मध्ये क्वाड्रेटिकचा फॉर्मॅट आहे, ठीक आहे. ओके, तर हा क्वेश्चन पण तसा सिंपल होता, फक्त थोडेसे लेंदी इंटिग्रेशनचे क्वेश्चन लेंदी असणार, कॅल्क्युलेशन करावं लागेल, जास्त लेंदी असतील क्वेश्चन्स, वेळ लागेल थोडासा करायला. बट असं अवघड असं काही नाही, ठीक आहे ना. होणार नाही असं नाहीये, क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. कॅल्क्युलेशन्स फक्त व्यवस्थित करावं लागतील, फॉर्म्युला नीट अप्लाय करावं लागतील, मेथड तुम्हाला सगळं माहित असेल पाहिजे, तर ते सगळं व्यवस्थित सॉल्व्ह होईल, ठीक आहे ना. पुढचा क्वेश्चन पहा काय, एफ ऑफ एक्स गिवन आहे 1 + x आणि जी ऑफ एक्स गिवन आहे log x. ओके, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारलंय. तर पहिले आपण जी ऑफ एफ ऑफ एक्स हे फंक्शन बनवून घ्यावं लागेल तुम्हाला. जी ऑफ एफ ऑफ एक्स हे फंक्शन बनवून घ्या, म्हणजे कंपोजिट फंक्शन बनवायचे. जी मध्ये काय सबस्टिट्यूट करायचं, आता एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स फंक्शन सबस्टिट्यूट करायचा. जी म्हणजे हा log x आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा फंक्शन सबस्टिट्यूट करायचा आहे, म्हणजे काय तयार होईल, ते log ऑफ एक्सच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार आहेत, 1 + x लिहिणार आहेत. हे आपलं फंक्शन आहे, याचं इंटिग्रेशन घ्यायचंय, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ log 1 + x. लॉगचं इंटिग्रेशन घेण्यासाठी काय करावं लागतं, त्याला ×1 लिहून टाकावं, ×1 लिहिणार आपण त्याला. लॉगचं इंटिग्रेशन कुठे पण तुम्हाला विचारलं असेल ना, इंटिग्रेशन ऑफ log x सांगा, ×1 घ्यावं लागेल, आणि हे बाय पार्ट्स करावं लागेल, हे u × v, ठीक आहे. लॉगचं इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करायचं असतंय, तर इथे पण लॉगचा टर्म आलाय, म्हणून मी काय केलं, ×1 घेतला विथ रिस्पेक्ट टू x. याचं इंटिग्रेशन फाइंड करू आता आपण, ठीक आहे.
तर फर्स्ट टर्म बाय पार्ट्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. फर्स्ट टर्म आपण सेम ठेवला. सेकंड टर्मचं इंटिग्रेशन म्हणजे 1चं इंटिग्रेशन x झालं मायनस आता मोठं इंटिग्रेशन फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड टर्मचं इंटिग्रेशन ते x आहे, ठीक आहे ना, विथ रिस्पेक्ट टू x. u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v, हा आपला तो फॉर्म्युला आहे. ओके, हा फर्स्ट टर्म तयार झाला x इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स मायनस इथे काय इंटिग्रेशन x अपॉन 1 प्लस एक्स. ते एक काम करूयात ना, इथे +1 आणि -1 सेपरेट करू. -1 सोबत डिनॉमिनेटर सेपरेट केला, ठीक आहे. हे तर 1 झालंय आता, म्हणजे पुन्हा एकदा आन्सर काय होईल, x इंटू लॉग एक्स लॉग 1 प्लस एक्स म्हणजे मायनस इथे इंटिग्रेशनच्या आतमध्ये 1 आहे आणि -1 अपॉन 1 प्लस एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याचं पण इंटिग्रेशन लिहून टाका. x लॉग 1 प्लस एक्स, हा -1 चा x होईल इंटिग्रेशन, हा मायनस मायनस प्लस होणार आहे. याचं इंटिग्रेशन आपण लिहिणार लॉग ऑफ 1 प्लस एक्स प्लस सी. फक्त हे सरळ सरळ आपण इंटिग्रेशन घेत चाललो, बाकी नवीन काहीच नाही केलं, कळलं ना. याच्यामध्ये ऑप्शन मध्ये चेक करा फक्त काय येते. ऑप्शन मध्ये लॉग ऑफ 1 प्लस एक लॉग ऑफ, ठीक आहे, असं काहीतरी कॉमन घेऊन दाखवलं असं वाटतंय. कॉमन घेऊ आपण, हा एक लॉग आणि हा एक लॉग कॉमन घेऊयात. तर इथे काय राहील, पहिल्या टर्म मध्ये x, दुसऱ्या टर्म मध्ये 1. म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे तुमचं, की जर तुम्ही लॉग कॉमन घेतलात लॉग ऑफ 1 प्लस एक्स, त्याच्यासोबत काय तयार होईल, 1 प्लस एक्स तयार होईल. इथे 1, इथे x आणि इथे 1 राहणार आहे. तो 1 प्लस एक्स तयार झाला कॉमन घेतल्यानंतर, आणि मायनस एक्स आहे आणि प्लस सी आहे. हा ऑप्शन चेक करा कुठे येते आता. लॉग ऑफ 1 प्लस एक्स कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस एक्स राहतोय आणि प्लस मध्ये सी नाही, मायनस मध्ये सी आहे, तर ऑप्शन ए असेल. यस, करेक्ट, ठीक आहे. ऑप्शन ए असायला पाहिजे आन्सर. ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे कुठे येतो, ठीक आहे. ऑप्शन ए मध्ये करेक्ट पॅटर्न आहे, लॉग 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स मायनस एक्स प्लस सी, ठीक आहे. हे आन्सर काय असेल, ऑप्शन ए असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. व्हॅल्यू ऑफ कॉस क्यूब एक्स अपॉन साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स असं येते. ओके, वरती कॉस क्यूब एक्स आहे, खाली एक साइन स्क्वेअर एक्सचा टर्म आहे, एक साइनचा टर्म आहे. आता काय करता येईल बघा थोडंसं याच्यामध्ये. एक काम करू शकतो आपण, सगळं साइन साइन मध्ये कन्वर्ट करून टाकू, ठीक आहे ना. आणि एकच कॉस बाकी राहील. म्हणजे हा जो कॉस क्यूब आहे ना, याला मी असं लिहितो आता पहिल्यांदा, मला सगळं साइन मध्ये करायचंय. म्हणजे साइनला मी सबस्टिट्यूट करणार टी, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतोय. एक सिंगल कॉस बाजूला काढायचा, तो कॉस एक्स डी एक्स डी टी होऊन जाईल. कॉस क्यूब मधून काय करू, पहिले कॉस स्क्वेअर वेगळा लिहू, कॉस स्क्वेअर एक्स, आणि एक कॉस वेगळा लिहू, ठीक आहे ना. एक कॉस वेगळा घेतला. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे तर साइन एक्स आहे आणि प्लस काय अजून, सॉरी साइन स्क्वेअर एक्स आहे आणि एक साइन एक्स आहे, ठीक आहे, डी एक्स. आता मी काय केलं ना, या कॉस स्क्वेअरला आपण लिहू शकतोय 1 मायनस साइन स्क्वेअर, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळं साइन मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे खाली पण साइन स्क्वेअरचा टर्म, इथून साइन एक्स कॉमन घेऊन टाका, तर एक साइन एक्स बाकी राहिला आणि एक प्लस 1 राहिला. एक कॉस पण आहे आपल्याकडे डी एक्स सोबत, ठीक आहे. एक कॉस आपण सेपरेट काढलेला क्यूब मधला, तो होताच. आता आपण काय करायचंय, आता आपण साइन एक्स ला सबस्टिट्यूट करणार आहेत टी म्हणून. त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स काय असेल, डी टी असेल. इंटिग्रेशन तुमचं चेंज झालंय, हा टर्म डी टी झाला, वरती काय झालं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन मध्ये टी इंटू 1 प्लस टी, ठीक आहे. 1 प्लस टी आहे इथे, बाकी सगळं डी टी झालंय. हे सगळं डी टी आहे, कॉस एक्स डी एक्स डी टी. असा क्वेश्चन चेंज झालाय. आता इथून पुढे काय करायचं, की 1 प्लस टी दिसतोय 1 मायनस टी स्क्वेअर, हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा पॅटर्न, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर याला काय करू आपण, की ए1 प्लस टी आणि 1 मायनस टी लिहून टाकू. डिव्हिजन मध्ये टी इंटू 1 प्लस टी. हा प्लस वाला टर्म कॅन्सल झाला, राहिला फक्त एकच टर्म. काय बाकी राहिला आता इथे, इंटिग्रेशनच्या आतमध्ये राहिलंय 1 मायनस टी अपॉन मध्ये काय बाकी आहे तर टी बाकी आहे, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टी. सेपरेट डिवाइड करून द्या, प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये काही. -1 डी टी इंटिग्रेशन काय होईल तर लॉग टी मायनस टी प्लस सी. टी म्हणजे काय तर साइन एक्स आहे. आपला आन्सर काय असायला पाहिजे, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. चेक करू ऑप्शन मध्ये कुठे येते, लॉग ऑफ साइन एक्स मायनस साइन एक्स प्लस सी. ऑप्शन काय असेल तर ऑप्शन ए असेल आन्सर. बघितलं ना, जास्त असं अवघड असं काही नाही, खूप अवघड आहे, खूप वेगळं काहीतरी असं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त थोडं लॉजिक लावायचं, की जर सगळं साइन मध्ये दिसतं डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये पण साइन मध्ये तयार करा सगळ्याच गोष्टी. आणि मग जर साइनला आपण सबस्टिट्यूट केला टी म्हणून, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतोय, तर कॉस एक्स डी एक्स काय बनेल, डी टी बनेल. म्हणजे ठीक आहे, तर या टाइप मध्ये थोडं सबस्टिट्यूशन करून याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला पुन्हा करून बघायचे, ठीक आहे ना.
इथे आपण करतोय आता या व्हिडिओमध्ये, बट तुम्ही नंतर स्वतः पण सगळे क्वेश्चन्स घेऊन पुन्हा ट्राय करा. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला, पुढे चला. येस, ओके. इथे या पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा, हा जर असा पॅटर्न तयार झाला कुठे तुम्हाला क्वेश्चन मध्ये, हा पॅटर्न म्हणजे काय की पहिला एक लिनियर टर्म आहे, दुसरा पण एक लिनियर आहे बट तो रूटच्या आतमध्ये, या टाइपचा पॅटर्न. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, रूटच्या आतमध्ये जो काही टर्म आहे हा 3x + 2, याला आपण t लिहून टाकूयात. ठीक आहे. इथून काय काय लागेल ना, इथून x ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. हे लक्षात ठेवा. असा पॅटर्न तुमच्या समोर आला क्वेश्चन मध्ये इंटिग्रेशनच्या आतमध्ये, तर काय करायचंय, जो लिनियर टर्म रूटच्या आतमध्ये त्याला आपण t सबस्टिट्यूट करायचं, तिथून x फाइंड करून घ्यायचं पहिले. इथून x ची व्हॅल्यू कशी मिळेल, तर 2 तिकडे मायनस होईल पहिल्यांदा, नंतर 3 गेला डिव्हिजन मध्ये, हा x तयार झाला. तर dx पण बनवून घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतला तर t चा 1 होऊन जाईल dt. ठीक आहे. हा dx म्हणजे डायरेक्ट dt आहे, बाकी सगळं झिरोच आहे. सॉरी, हा 3 आहे ना खाली, 1/3 आहे. ठीक आहे. 1/3 बाजूला t चा 1 झाला डेरिव्हेटिव्ह, तर 1/3 dt झालं. ओके. आता सगळा क्वेश्चन चेंज करायचा. आपण आता सबस्टिट्यूशन लिहून घेतलं काय करायचं ते, आता आपण क्वेश्चन चेंज करणार आहे. ठीक आहे ना. इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय होईल, 7x आहे. 7 × x म्हणजे काय लिहून घ्या आता, x म्हणजे t - 2, t - 2/3. ठीक आहे. -2 हा तुमचा पहिला टर्म होता. सेकंड टर्म मध्ये रूटच्या आतमध्ये t चे डायरेक्ट, जो रूटच्या आतमध्ये होता सगळा 3x + 2, त्याला आपण t बोललो ऑलरेडी, तर तो t आहे. आणि dx म्हणजे काय, तर dt/3 आहे. ठीक आहे ना. हा काय dt/3 आहे. तर 1/3 जो आहे तो बाहेर घेऊ इंटिग्रेशनच्या, 1/3 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. आता हा 7 मल्टिप्लाय झाला आतमध्ये, तर काय झालंय, 7t - 14/3 -2. ओके. हा तर पहिला ब्रॅकेट आहे, म्हणजे ठीक आहे, याला ब्रॅकेट टाकू. हे इंटिग्रेशन आहे, हा ब्रॅकेट मध्ये, आणि इंटू याला √t आहे dt. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम करू आपण. 1/3 इंटिग्रेशनच्या आतमध्ये 7t - 6 -14 - 6 -20/3 तयार झालं. ते या सगळ्याला इंटू √t आहेच ऑलरेडी. ठीक आहे. √t आहेच इकडे dt. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे आपण, ठीक आहे ना. तर इथे काय करू आपण, सगळ्यात पहिले हा 3 तर बाहेर येऊन जाईल, म्हणजे आता तयार झालं 1/9 तयार झाला बाहेर, इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशनच्या आत काय होणार आहे, हा √t मल्टिप्लाय होईल दोघांसोबत पण जाऊन. ठीक आहे ना. आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. इथे ऑलरेडी एक t आहे, t ची पॉवर 1, हा t चा पॉवर 1/2, 1 + 1/2 3/2 झाला. म्हणजे या टर्म मध्ये 7 × काय तयार झाला, t चा पॉवर 3/2, मायनस मध्ये आता 20 सोबत काय तयार झाला, √t म्हणजे t चा पॉवर 1/2. ठीक आहे. तर हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे फक्त. आता झालं आपला आन्सर येणार याच्यावरच. इथे काय होईल पहा, 1/9 तर आहेच आपल्याकडे. ठीक आहे ना. आता आन्सर लिहितोय मी. 7 × काय होणार, हा t चा पॉवर याच्यामध्ये +1 केला की 5/2 आणि खाली पण काय असेल 5/2 असेल, मायनस 20 × t चा पॉवर 1/2 + 1 म्हणजे 3/2, डिव्हिजन मध्ये पण काय असेल 3/2, आणि तो प्लस c असेल पुढे. थोडं सिम्प्लिफाय करून लिहायला लागेल याला. हा 2 वर जाणार आहे, 14 होईल, आणि हा 9 मल्टिप्लाय करून द्या. तर सगळ्यात पहिलं टर्म होईल 14/9 × 5 45, 14/45 t⁵5/2 मायनस हा 2 वरती गेला 40 झाला, 40, आणि हा 3 × 9, हा 9 पण आत मल्टिप्लाय करायचा आहे, 27, तर t ची पॉवर 3/2 + c असा हा तयार झाला. असं हे तयार झालं आन्सर आपलं. ठीक आहे ना. तर t म्हणजे कोण आहे, t म्हणजे तुमच्याकडे 3x + 2 आहे. आता आपण आन्सर चेक करू काय दिलं ते. a × हा t आपला ऑलरेडी 5/2, तर a म्हणजे काय झालं आपल्याकडे, a म्हणजे काय झालं आपल्याकडे, हे लिहून घेऊ आपण वेगळ्या याच्यामध्ये. a म्हणजे काय मिळालं आपल्याला, 14/45 मिळाला, आणि b म्हणजे आपल्याकडे कोण आहे, b म्हणजे क्वेश्चन मध्ये प्लस वाला b आहे या 3/2 वाल्या ब्रॅकेट सोबत. तर 3/2 सोबत आपला हा आहे, मायनस मध्ये असेल, मायनस मध्ये 40/27. a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे. विचारलं काय आता, देन द व्हॅल्यू ऑफ a अँड b आर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. चेक करा. 14/45 आणि -40/27. ओके. ऑप्शन काय आहे, डी आहे. ठीक आहे. 14/45 अँड -40/27. ऑप्शन काय असेल, डी असेल. ठीक आहे. ओके. थोडंसं कॅल्क्युलेशन असणार आहे. मेथड तुम्हाला, पहिली गोष्ट मेथड माहिती पाहिजे की या टाइप मध्ये क्वेश्चन आपल्यासमोर आलाय, की आपल्यासमोर हे असं आलं की काय करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे पहिल्यांदा. ठीक आहे ना. हो, सगळंच गेलं ते. ठीक आहे, काय हरकत नाही. बट हे मेथड लक्षात ठेवा की एक लिनियर, दुसरा पण लिनियर रूटच्या आतमध्ये. तर आपण काय करणार,
रूटच्या आतमध्ये लिनियर आहे त्याला आपण टी सबस्टिट्यूट करणार. सुरुवात अशी असेल तुमच्या क्वेश्चनची, इथून एक्स ची व्हॅल्यू बनवायची आहे, डीएक्स बनवायचं आणि मग तो पूर्ण क्वेश्चन चेंज करायचा आहे नंतर इंटिग्रेशनच्या आतमध्ये. ठीक आहे, इथून हे सॉल्व्ह करत गेलो आपण की आपोआप ते आन्सर मिळणार आहे. सो आपलं इथे आपला आन्सर काय आलं, ऑप्शन डी आला आपलं आन्सर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, एक्स अपॉन, ओके यस, हा क्वेश्चन आता आपण पार्शियल फ्रॅक्शनने करणार. इथे बघा काय दिलंय, वरती एक्स खाली एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर एक रिपीटेड फॅक्टर तयार झाला लिनियर आणि एक एक्स प्लस टूचा फॅक्टर आहे. असं असेल तर आपण काल म्हणजे काय आता मागे बघितलं होतं मागच्या काही क्वेश्चन्स मध्ये की जर असं काही टाईप तयार झाला ज्याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन यूज करायचंय तर आपण काय करायचं, जो काही क्वेश्चन दिलाय ना आपल्याला, हा क्वेश्चन दिलाय एक्स प्लस टू, याला आपण काय लिहिणार ना, याला आपण लिहिणार ए अपॉन जो फॅक्टर रिपीट झाला त्यातला पहिला पॉवर वन वाला लिहा, ए अपॉन रिपीट कोण झालेला आहे एक्स मायनस वन रिपीट आहे त्याला फक्त एक्स मायनस वनच लिहायचं पहिल्यांदा. मग प्लस मध्ये बी सोबत काय करणार आपण, त्याचा स्क्वेअर करणार एक्स मायनस वनचा स्क्वेअर आणि प्लस सी सोबत मग हा जो वेगळा फॅक्टर आहे तिसरा वाला तो असेल सी सोबत असेल, सी अपॉन एक्स प्लस टू असेल. म्हणजे हे तीन टर्म तयार होतील, एक्स मायनस वनचा स्क्वेअर आणि एक्स प्लस टू हे तीन टर्म तयार झाले. ठीक आहे, आता काय करायचंय, यांना सिम्प्लिफाय करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण याला सिम्प्लिफाय करून घ्यायचंय. सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, इथे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल सगळ्यांचा तुम्हाला. तर हा एक्स मायनस वन, हा एक्स मायनस वनचा स्क्वेअर आणि एक्स प्लस टू यांचा एलसीएम घ्या, तो काय असेल एक्स मायनस वनचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस टू. प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला काय पाहिजे, ह्या स्क्वेअरचा एक टर्म पाहिजे आणि एक्स प्लस टू पाहिजे. तर इथे एक टर्म आहे ऑलरेडी, अजून एक पाहिजे म्हणजे एक्स मायनस वन. ए सोबत कोण पाहिजे, एक्स मायनस वन अजून एक पाहिजे आणि एक्स प्लस टू पण पाहिजे, तर तो सेम होईल. बी च्या डिनॉमिनेटरला ऑलरेडी स्क्वेअरचा टर्म आहे, आता त्याला फक्त एक्स प्लस टूच पाहिजे, स्क्वेअर ऑलरेडी आहेच. बी सोबत फक्त एक्स प्लस टू पाहिजे म्हणजे, आणि प्लस सी सोबत एक्स प्लस टूचा टर्म आहेच, तर त्याला कोण पाहिजे मग, हा स्क्वेअर पाहिजे, एक्स मायनस वनचा स्क्वेअर पाहिजे. डिनॉमिनेटर सगळ्यांचा काय झाला, एक्स मायनस वनचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस टू. इथे पण काय, एक्स अपॉन एक्स मायनस वनचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस टू. दोन्ही साईडचे डिनॉमिनेटर कॅन्सल होतील कारण ते सेम आहेत, सेम डिनॉमिनेटर तयार झाले, कॅन्सल झाले. आता फक्त एवढंच राहिले, एक्स इक्वल्स टू हे सगळं. इथून काय बनवायचं तुम्हाला, ए बी आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ती फाइंड करण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिला पॉईंट इम्पॉर्टंट की तुम्हाला ए बी सी ची व्हॅल्यू फाइंड करायची ना. तर दोन कोणीतरी झिरो करायचे, कुठले पण दोन झिरो झाले पाहिजे. एक काम करा ना, एक्स ची व्हॅल्यू तुम्ही जर वन घेतलीत तर हा ब्रॅकेट झिरो होईल आणि हा ब्रॅकेट झिरो होईल, म्हणजे दोन टर्म झिरो होतील. म्हणून मी काय करतोय, एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा वन घेतोय. ठीक आहे, मग लेफ्ट हँड साइड मध्ये पण वन, राईट हँड साइड मध्ये पण वन असणार. हा वन इक्वल्स टू काय तयार होईल, हा पहिला टर्म तर झिरो झाला, फर्स्ट टर्म झिरो झाला, सेकंड टर्म मध्ये वन प्लस टू थ्री झालं, ते म्हणजे थ्री टाइम्स बी राहिला फक्त, आणि थर्ड टर्म पण झिरो होतोय, वन मायनस वन झिरो, सी सोबत झिरो तो पण झिरो झालाय. इथून डायरेक्ट तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे बी मिळालाय 1/3. ठीक आहे, आता सेकंड व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी दुसऱ्या ब्रॅकेटला झिरो करा. आपण काय केलं कळलं ना, आपण एका ब्रॅकेटला झिरो बनवलं. झिरो कसं तयार केलं आपण, एक्स वन घेतला तर ब्रॅकेट झिरो होतोय, बट तो ब्रॅकेट दोन ठिकाणी आहे, आपोआप दोन टर्म झिरो झाले, थर्ड टर्मची व्हॅल्यू मिळाली. आता जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याला झिरो करायचंय. या ब्रॅकेटला झिरो करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय लागेल, -2. आता एक्स इक्वल्स टू -2 घेणार आहे मी, एक्स इक्वल्स टू -2. लेफ्ट हँड साइडला -2 राहिला, इक्वल्स टू हा -2 घेतला की हा ब्रॅकेट झिरो, हा पण ब्रॅकेट झिरो. इथे -2 -1 म्हणजे -3, त्याचा स्क्वेअर 9 होणार आहे, म्हणजे 9 टाइम्स सी बाकी आहे. इथून सी ची व्हॅल्यू मला मिळाली -2/9. ठीक आहे, काय मिळते व्हॅल्यू, -2/9 मिळते. ओके, आता फक्त ए राहिला फाइंड करण्यासाठी, बी झाला आणि सी झाला. आता ए जर पाहिजे असेल, आता असं कुठला ब्रॅकेट झिरो करण्याचं राहिलंच नाही ना. फर्स्ट ब्रॅकेट झिरो केला आपण, त्याच्यामधून बी मिळाला, सेकंड ब्रॅकेट झिरो केला, तिथून सी मिळाला. आता तुम्ही काही पण रॅन्डम व्हॅल्यू घेऊ शकता, काही पण रॅन्डम व्हॅल्यू घ्या, बट हे दोन ब्रॅकेट झिरो नाही झाले पाहिजेत, अशी व्हॅल्यू पाहिजे. आता ए सोबतचे टर्म झिरो नाही व्हायला पाहिजेत ना, ए ची व्हॅल्यू राहायला पाहिजे. म्हणजे थोडी सिंपल व्हॅल्यू घ्या, झिरो घेऊ आपण. आता थर्ड केस मध्ये असं काही लॉजिक नाहीये, पण फक्त थोडी सिंपल व्हॅल्यू घ्यायची जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन सिंपल झाले पाहिजे, सोपे झाले पाहिजे कॅल्क्युलेशन. सो एक्स झिरो घेऊ आपण, लेफ्ट हँड साइडला झिरो आहे, इक्वल्स टू ए सोबत काय होईल. आता ए सोबत हा -1 आणि हा +2, म्हणजे 2 × -1 -2 राहिला, ते प्लस बी सोबत काय होणार आहे, 0 + 2 म्हणजे 2च आहे, आणि प्लस सी सोबत काय असणार आहे, 0 - 1चा स्क्वेअर म्हणजे +1. ओके, इथे आता बी आणि सी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहेच ऑलरेडी, ती आपण सबस्टिट्यूट करायची आणि तिथून काय करायचं, मग ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे,
आता याची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, ए म्हणजे काय होईल बघा, आता हे टर्म इकडे मायनस होतील, तर -2 टाइम्स बी, बी म्हणजे ऑलरेडी 1/3 आहे, म्हणजे -2/3 झालं ते, आणि सी पण इकडे मायनस झाला, तर सी ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, +2/9. ठीक आहे, -2/3 हे दिसतंय ना, -2/3 +2/9. याला कॅल्क्युलेट जर केलं आपण तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे -6 + 2 -4/9. -4/9 असा कोण मिळणार आपल्याला, ओ सॉरी एक मिनिट, -3 ने ना, आणि हा -2 पण आहेच की, हा डिव्हिजन मध्ये नंतर -2 जाईल ना, नंतर डिव्हिजन मध्ये हे -2a आता इथे, हा -2 इकडे a सोबत आहे, तो नंतर डिवाइड करायचा राहिला आपल्याला, तर इथे 3 ने -6 + 2 म्हणजे -4/9 राहिला, नंतर -2 डिव्हिजन मध्ये गेला तर प्लस झाला 2/9, +2/9 असेल ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे लिहितो मी परत एकदा, ए म्हणजे मला काय मिळणार आहे 2/9. हे थोडं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, बट हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे ना. आता काय झालं इथे बघा, एक तर तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळाली आहे 1/3, सी ची व्हॅल्यू मिळाली -2/9, आणि ए ची व्हॅल्यू मिळाली आहे 2/9 +2/9. ठीक आहे, या 3 व्हॅल्यू भेटल्यात. आता आपला क्वेश्चन काय होईल आपोआपच, ए म्हणजे 2/9 आहे, इथे काय बनणार 2/9 बनणार, 2/9 x-1. बी म्हणजे काय 1/3, 1/3 x-1 चा स्क्वेअर, इथे काय होणार आहे सी सोबत -2/9 आणि x + 2. ओके, आता इथे पहिलं इंटिग्रेशन, हे याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन आहे ना, तर फर्स्ट सेकंड थर्डचं इंटिग्रेशन आपण सेपरेट करायचंय. फर्स्ट इंटिग्रेशन काय मिळेल 2/9 log x-1. आता हे चेक करा, 2/9 log x-1 प्रत्येक ऑप्शन मध्ये, ठीक आहे, आपण ऑप्शन एलिमिनेट करत जायचे, म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा, थोडा याला मागे राहू द्या मग थोड्या वेळासाठी, तिकडे झाला, तिकडे काय करायचं मग, -2/9 असेल आणि log x + 2, तर -2/9. ओके, हे आणि हे ऑप्शन मिळाले, हे दोन ऑप्शन कॅन्सल झाले, याच्यामध्ये प्लस आहे म्हणून, ठीक आहे. आता राहिला मधला टर्म तो 1/3 वाला, तो प्लस मध्ये 1/3 आहे, आणि थोडस जागा पाहिजे मला थोडीशी. ओके, आपलं इंटिग्रेशन असं आहे, म्हणजे आता 1/3 आणि इंटिग्रेशन ऑफ 1/x-1 चा स्क्वेअर आहे, हा लिनियर फॅक्टरचा स्क्वेअर आहे ना. एक लक्षात घ्या, जर 1/x असं फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो -1/x². ठीक आहे, हे जर लिनियर असेल तर इथे काय मिळतंय -1/x² मिळतोय, म्हणजे 1/x² इंटिग्रेशन तुम्ही घ्याल तर तुम्हाला काय मिळेल मग, हे विथ मायनस साइन 1/x मिळेल. मग सिमिलरली हा x² सारखाच आहे, लिनियर टर्म आहे आतमध्ये, म्हणजे 1/x² चाच पॅटर्न येतो, कारण लिनियरच आहे आतमध्ये, इथे पण लिनियर पाहिजे असतं. 1/x² इंटिग्रेशन जर घेतलं ना, मला माहित नाही दिसतंय की नाही तुम्हाला, हे चेक करावं लागेल, दिसतंय कोपऱ्यामध्ये, येस. 1/x² इंटिग्रेशन जर घेतलं आपण तर काय मिळतं -1/x मिळतं. तर 1/x-1 चा स्क्वेअर लिनियरचा स्क्वेअर आहे, याचं इंटिग्रेशन काय मिळेल 1/-1/x-1 मिळेल, हा मायनस होईल 1/3 आणि इथे काय असेल मग 1/x-1 असं इंटिग्रेशन याचं मिळणार आहे. सो आन्सर मध्ये चेक करा कुठे आता ते -1/3 आणि 1/x-1 असं इंटिग्रेशन मिळालं पाहिजे. ओके, तर इथे आन्सर काय असायला पाहिजे, मला वाटतं ऑप्शन डी असायला पाहिजे ना, -1/3 1/x-1 असं आन्सर असायला पाहिजे हे. येस, ऑप्शन डी असेल करेक्ट. हे दोन ऑप्शन आपण ऑलरेडी कट केलेत. ऑप्शन सी मध्ये काय झालं की प्लस मध्ये आलंय, तर आपला आन्सर कशामध्ये असणार आहे, मायनस मध्ये असणार आहे. सो ऑप्शन काय असायला पाहिजे, डी असायला पाहिजे. ठीक आहे, हा एक आणखी क्वेश्चन झाला. हे झालं पार्शियल फ्रॅक्शन, बट हे लेंदी आहे, याला काही ऑप्शन नाही, पण ह्याचे 3 टर्म आले, तुम्हाला 3 सेपरेट टर्म्स बनवावे लागतील. प्रत्येकाची व्हॅल्यू बनवायची एबीसी ची, ही व्हॅल्यू तयार केल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये टाकायचे, ते याचे प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट लिहून घ्यायचे, आणि मग त्यानंतर तुम्हाला ते आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तर या टाइप मध्ये हा पण क्वेश्चन सॉल्व्ह झाला, आन्सर आल्याचं ऑप्शन डी. ठीक आहे, आणखी एक क्वेश्चन आपल्याला करायचा आहे. हा क्वेश्चन दिलेला आहे बघा, ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते पाहून घ्या एकदा. क्वेश्चन काय येतो, अपॉन रूट मध्ये e⁻x-1, याचं पण तुम्हाला आन्सर दिलंय असं बनवून की 2 tan इनवर्स ऑफ f(x). याच्यातलं f(x) म्हणजे काय ते फंक्शन आपण सांगायचं काय बनेल ते. ठीक आहे, ठीक आहे, आपण करूया ट्राय याला. इंटिग्रेशन काय दिलंय ते आपण लिहून घेऊ पहिले. इंटिग्रेशन गिवन आहे dx अपॉन रूट मध्ये e⁻x-1. ओके, आता इथे स्टार करून ठेवतो मी, इम्पॉर्टंट आहे. या टाईपचा क्वेश्चन आला तर आपल्याला टाईप माहिती पाहिजे. आपण काय करायचं, रूटच्या आतमध्ये जे काही आहे त्याला आपण टी सबस्टिट्यूट करणार. ठीक आहे, आता रूटच्या आतमध्ये काय आहे तर e⁻x-1 आहे, याला आपण टी लिहून टाकूयात.
इथून लगेच ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू पण बनवा. ई रेस टू एक्स काय बनेल तर t+1 बनेल. डेरिव्हेटिव्ह घ्या आता. ई रेस टू एक्स तर ई रेस टू एक्स dx म्हणजेच काय होईल तर dt होईल. ठीक आहे, म्हणजे इथून dx तुम्ही चेंज करू शकता. dx म्हणजे काय dt अपॉन ई रेस टू एक्स. बट ई रेस टू एक्स म्हणजे काय t+1, कारण सगळे इकडे x मध्ये तिकडे t मध्ये सगळं पाहिजे ना आपल्याला. तर आपण याला काय लिहिणार dt अपॉन मध्ये t+1 हा झाला तुमचा dx. ठीक आहे, आणि हे पण आपण सबस्टिट्यूट केलंच आहे ऑलरेडी. मग इंटिग्रेशन चेंज झालं. इंटिग्रेशन काय झालं आता dx म्हणजे काय तर dt अपॉन हे नंतर लिहू आपण 1 अपॉन रूट मध्ये t आहे सगळं आता हे इंटू dx म्हणजे dt अपॉन मध्ये आपण काय लिहिलं t+1. ठीक आहे, असं तयार केलंय. ओके, आता तुम्ही काय करायचं याचं इंटिग्रेशन घेण्याचं ट्राय करू आपण काय होतं ते. एफ ऑफ एक्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना, एफ ऑफ एक्स फाइंड करायचं असेल तर इथे काय करता येईल बघू एकदा. थोडंसं आपण विचार करावा लागेल याच्यामध्ये. असं सबस्टिट्यूट तर केलं आपण आता. ठीक आहे, ओके डेरिव्हेटिव्ह आपण घेताना ठीक आहे ना असं काहीतरी करूयात. काय होतं प्रॉब्लेम की हा रूटवाला टर्म आहे ना, रूटवाला टर्म मल्टिप्लाय होऊन त्याला पॉवर पुन्हा ती वेगळीच बनणार आहे काहीतरी. ओके, असं करण्यापेक्षा एक थोडंसं उलटं जाऊ आता, थोडं वेगळं करूयात आपण. हे असं काय होणार आहे, हे जाऊन अडकलो इथे आपण. इथे तुमची पॉवर खाली मल्टिप्लाय होईल तर हा टीचा पॉवर 3/2 आणि हा 1/2, पण हे सगळं डिनॉमिनेटरला तयार झालं. डिनॉमिनेटर नकोय आपल्याला उलट. ठीक आहे ना, हे थोडंसं उलटं होत आहे. एक काम करू, थोडंसं मागे जाऊयात. थोडंसं मागे म्हणजे सुरुवातीपासूनच सुरू करायचं पुन्हा, की आपण हे जे आन्सर सुरुवात केलं आपण सॉल्व्ह करायला. इथे काय केलं होतं आपण की रूटच्या आतला जो टर्म आहे त्याला आपण टी म्हणलो ना. एक काम करू, या रूटलाच टी म्हणू. म्हणजे हा रूट जो आहे हा पूर्ण रूट म्हणजेच टी समजू. ठीक आहे, मग आता काय होईल याचा जर स्क्वेअर केला तर तिकडे पण टीचा स्क्वेअर होईल. दोन्हीकडे स्क्वेअर केला की काय झालं ई रेस टू एक्स -1 म्हणजे टी स्क्वेअर तयार झाला. आता डेरिव्हेटिव्ह घ्या किंवा इथून ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू पण बनवून ठेवा लगेच. मग अशी आपण बनवली तशी टी स्क्वेअर +1 तयार झाला. आता डेरिव्हेटिव्ह घेतला मी तर ई रेस टू एक्स dx म्हणजे काय तयार होईल 2t dt. ठीक आहे, इथून मला काय पाहिजे, इथून मला पाहिजे ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू, सॉरी dx ची व्हॅल्यू. तर dx काय मिळणार आहे 2t dt अपॉन मध्ये ई रेस टू एक्स. पण ई रेस टू एक्स म्हणजे काय सांगितलं ऑलरेडी, ई रेस टू एक्स म्हणजे आपण सांगितलं टी स्क्वेअर +1. तो असेल टी स्क्वेअर +1, इकडे असेल पुढे dt, हा काय आहे dx आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन चेंज करून बघू काय होतं ते. म्हणजे पूर्ण रूटलाच मी टी घेतला, रूटच्या आतला टर्म टी नको आता. तसं केलं मागाशी आपण तर थोडंसं आपण अडकलो पुढे जाऊन, म्हणून आपण काय केलं पूर्ण रूटलाच टी लिहिलाय. ठीक आहे ना, हे ट्राय करून बघावं लागतं कधी कधी. प्रत्येक गोष्ट माहिती असेल असं पण नाही आपल्याला. आपण तो पॅटर्न पाहून तो ट्राय करून बघणार की पुढे जाऊन काय होतं, सॉल्व्ह होते की नाही होतं. जर आपण जाऊन कुठे अडकलो पुढे जाऊन 2-4 स्टेपमध्ये समजून घ्यायचं की हे असं नकोय, थोडंसं वेगळं ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे, कधी कधी क्वेश्चन ट्रायल नाही करावं लागतं जर कन्फर्म माहिती नसेल काय करायचं तर. ओके, इथे काय करायचं आता क्वेश्चन चेंज करून घ्या. हे काय होईल इंटिग्रेशन वरती जो dx आहे तो म्हणजे काय झाला तो नंतर लिहू आपण. हा रूट म्हणजे टी आहे तर 1/t तयार झाला डायरेक्टच हा. इंटू dx म्हणजे काय लिहायचं आता, हा जो काही तयार केला आपण 2t अपॉन टी स्क्वेअर +1 इंटू dt. तिथे टी आणि टी कट करून द्या, 2 ला बाहेर घेऊ आपण. इंटिग्रेशनच्या आतमध्ये फक्त 1/1 + t स्क्वेअर बाकी राहिला. याचं इंटिग्रेशन म्हणजेच काय असणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ टी असणार आहे प्लस सी. आता टी म्हणजे काय, टी म्हणजे आपला हा फंक्शन आहे रूटवाला ई रेस टू एक्स -1. ठीक आहे, आता आन्सर पण काय दिलंय 2 tan इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण असेल आपला, हा टी असेल. आणि टी म्हणजेच कोण आहे, टी म्हणजे आपला हा फंक्शन आहे रूटवाला. हेच इम्पॉर्टंट होतं की आपण टी काय सबस्टिट्यूट केला ते महत्वाचं आहे, तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जर फक्त रूटच्या आतल्याला टी घेतला थोडंसं प्रॉब्लेम होतोय, मग पुढे जाऊन आपण अडकतो. तिथे रूट मध्ये डिनॉमिनेटर मध्ये रूट्स तयार झाले 3/2 पॉवर 1/2 पॉवर, जी काही सॉल्व्ह होत नाही. म्हणून तर असं केलं, रूटला जर तुम्ही टी घेतला तर पुढे जाऊन थोडंसं मग हे सगळं सिम्प्लिफाय झालं आणि हे सोपं झालं इंटिग्रेशन काढण्यासाठी. तर आपला आन्सर काय असेल इथे एफ ऑफ एक्स त्यांनी विचारलाय फक्त काय तो. एफ ऑफ एक्स कोण असेल, एफ ऑफ एक्स म्हणजे इथे टी आहे ना, आता टॅन इनव्हर्सच्या आतमध्ये टी आहे तर टी म्हणजे कोण आहे रूट ऑफ ई रेस टू एक्स -1. ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी असेल. ठीक आहे, ओके, हे झाला आणखी एक क्वेश्चन. एक अजून शेवटचा क्वेश्चन ट्राय करू आपण आणि त्यानंतर आता हा चॅप्टर आपला संपू आपण इथे. ओके, 1 + sin ऑफ log x 1 + cos ऑफ log x असं दिलंय. ओके, आणि हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला सांगितलं आपल्याला. करूयात आपण. काय करू इथे, काय करतील बघा, काय करतील ते विचार करू पहिले. log x ला आपण टी टाकून देऊया. ठीक आहे ना, log x म्हणजे टी समजा, दोघांसोबत पण log x आहे. बाकी तर विशेष काही वेगळं करता येणार नाही कारण वरती 1 + sin खाली 1 + cos.
डिनॉमिनेटरला आपण सबस्टिट्यूट केला तरी पण तो वरती 1 प्लस आहे, त्यामुळे डायरेक्ट तर काय करता येणार नाही. ठीक आहे, लॉग एक्स आपण टी सबस्टिट्यूट करून बघू काय होतं सुरुवात याची. लॉग एक्सला आपण काय करणार आहेत, टी लिहिणार आहेत. ठीक आहे, तर इथे काय होईल, इथे ई आहे बेसमध्ये, तर एक्स म्हणजे काय झाला, ई रेस टू टी झाला. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण dx म्हणजे काय होईल तर ई रेस टू टी dt असा तो dx तयार झाला. ठीक आहे, ओके. क्वेश्चन चेंज करा मग आता. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साइन टी अपॉन 1 प्लस कॉस टी इंटू हे काय झालं, dx म्हणजेच ई रेस टू एक्स dt तयार झालं. ओके, याला आता आपल्याला ई रेस टू एक्स हा जर फॉर्मॅट आला तर आपल्याकडे एक शॉर्टकट आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स असा फॉर्मॅट असेल तर आन्सर काय असते इंटिग्रेशनचं, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. इथे एक फंक्शन पाहिजे आणि प्लस मध्ये त्याच पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स असं असेल. ई रेस टू एक्स बाहेर आहे तर आन्सर काय असते, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. ही एक आयडेंटिटी म्हणण्यापेक्षा हा शॉर्टकट आहे. हा शॉर्टकट आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे ना, हा शॉर्टकट माहिती आपल्याला. इथे इथे ई रेस टू एक्स नाही, हा टी पाहिजे ना, ई रेस टू टी आहे. मग आपल्याकडे काय तयार झालं ना की इंटिग्रेशनच्या आत ई रेस टू टी आहेच, फक्त याला तुम्हाला हे जे ब्रॅकेट आहे आता हा वाला टर्म आहे याला त्या पॅटर्न मध्ये बसवायचं आहे. तो पॅटर्न म्हणजे काय की एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, एक काम करू, 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला मला माहिती आहे, 2 कॉस स्क्वेअर आणि अँगल हाफ करायचा आहे. सेपरेट करू आपण. 1 अपॉन हे 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2 झाला, प्लस तिकडे पण काय होईल, साइन सोबत सेपरेट केला तर 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2 होणार आहे हा. ठीक आहे, ओके. इथे काय करता येईल, दोघांमधून पण 2 तर आपण बाहेर घेऊ शकतोय का, ठीक आहे घेऊ शकतो, काय हरकत नाही, किंवा राहू द्या सध्या. थोडं सिम्प्लिफाय अजून करावं लागेल. हा तर बनेल तुमचा 1/2 सेक्स स्क्वेअर टी बाय 2, 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, प्लस इथे काय करायचं आता, या साइनला पण हाफ मध्ये कन्वर्ट करा, कारण खाली हाफ अँगल आहे टी बाय 2, वरती पण हाफ अँगल पाहिजे, तर तो 2 साइन टी बाय 2 इंटू कॉस टी बाय 2 बनणार. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरतोय आपण आणि खाली कॉस स्क्वेअर टी बाय 2 आहे. 2 कॅन्सल झाले आणि एक कॉस कट होईल याच्यातला, तर इथे मग साइन टी बाय 2 अपॉन कॉस टी बाय 2 टॅन टी बाय 2 आहे. ओके, आता क्वेश्चन पुन्हा चेंज झाला आपला. इथे क्वेश्चन काय तयार झाला की इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट मध्ये इथे 1/2 सेक्स स्क्वेअर टी बाय 2 आहे. ठीक आहे, आणि प्लस मध्ये आता काय तयार झालंय, पुढे एक साइन आणि एक कॉस बाकी आहे ना खाली, म्हणजे टॅन आहे हा, तर टॅन टी बाय 2 बाकी आहे. ओके, असा पॅटर्न होतोय का चेक करायचं. कोणाचा डेरिव्हेटिव्ह चेक करा पहिले. तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर असतो हे तर माहितच आहे आपल्याला. मग टॅन टी बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, टॅन साठी सेक्स स्क्वेअर टी बाय 2, आता टी बाय 2 चा 1/2 मल्टिप्लाय म्हणजे 1/2 सेक्स स्क्वेअर टी बाय 2, आपोआप ऍडजस्ट झालं. म्हणजे काय झालं समजतंय का आता असं तयार झालं की हा जो फंक्शन आहे हा म्हणजे आपला एफ ऑफ एक्स आहे, आणि हा जो तयार होतोय आपोआपच 1/2 सेक्स स्क्वेअर हा म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ई रेस टू एक्स आतमध्ये एक फंक्शन एफ ऑफ एक्स प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, असं जर असेल तर आपण आन्सर काय सांगतो, ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू टी, आणि एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे आपला टॅन टी बाय 2 प्लस सी, हे तुमचा आन्सर असेल. पण टी म्हणजे आपला ऑलरेडी लॉग एक्स आहे. फायनल आन्सर चेक करा आता, ई रेस टू लॉग एक्स. ओके, ई रेस टू लॉग एक्स म्हणजे काय होणार आहे, असं होईल हे ई रेस टू लॉग एक्स इंटू टॅन ऑफ लॉग एक्स बाय 2 प्लस सी, असा आन्सर पाहिजे. टॅन ऑफ लॉग एक्स बाय 2, हो एक मिनिट टी बाय 2 आहे, सॉरी, ते टॅन ऑफ लॉग एक्स अपॉन 2, लॉग एक्स वरती सेपरेट पाहिजे, असं नाही पाहिजे लॉग ऑफ एक्स बाय 2 असं नाही पाहिजे आपल्याला. हे टी म्हणजे लॉग एक्स आहे, टी म्हणजे लॉग एक्स अपॉन मध्ये 2 असं पाहिजे. टॅन ऑफ लॉग एक्स अपॉन 2 कुठे इथे एक या ऑप्शन मध्ये आणि एक या ऑप्शन मध्ये, दोन्ही मधून चेक करा आन्सर. हे तर ऑप्शन हा तर गेला, हा पण गेला. ए आणि डी मध्ये चेक करा, सोबत एक्स पाहिजे की एक्स स्क्वेअर पाहिजे ते ठरवायचं आहे. तर ई रेस टू लॉग म्हणजे इथे बेस मध्ये पण ईच आहे, तर हे सगळं कॅन्सल होऊन आन्सर काय राहील, फक्त एक्स. लॉगच्या प्रॉपर्टी यूज करा, तिथे एक्स राहील म्हणजे आन्सर काय पाहिजे, हे पण कॅन्सल झालं म्हणजे एक्स स्क्वेअर नाही पाहिजे आपल्याला. आन्सर असेल एक्स इंटू टॅन ऑफ लॉग एक्स अपॉन 2. आन्सर काय असेल, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ए मध्ये काय झालं, एक्स स्क्वेअर घेतलाय, इथे एक्स स्क्वेअर नाही मिळू शकत, इथे एक्स मिळणार आहे, कारण ई रेस टू लॉग एक्स असं येते, इथे काय मिळेल फक्त एक्स मिळेल. ठीक आहे, सो हे तयार झालं तुमचं आन्सर, ऑप्शन डी असेल याचा आन्सर, करेक्ट आन्सर. ठीक आहे ना,
थोडंसं हे लेंदी आहे. इंटिग्रेशन हा चॅप्टर थोडासा लेंदी असणार. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला काय करायचंय की आधी ठरवायचंय की टाईप कुठला आहे, त्यानुसार काय मेथडने याला सॉल्व्ह करायचंय, सुरुवात त्याची कशी करायची हे इम्पॉर्टंट आहे. तिथूनच खरं तो सॉल्व्ह होईल क्वेश्चन. थोडं जरी आपण गडबड झाली तरी पण ते काय होणार आहे, काहीतरी वेगळंच होऊन जाईल. सो आपण काय केलं, log x ला टी सबस्टिट्यूट केलाय आणि त्यानंतर e रेस टू टी इथे मिळाला की असं डोक्यात आलं पाहिजे की इथे e रेस टू टी मिळालाय म्हणजे काय आता की आतमध्ये हा पॅटर्न तयार झाला पाहिजे एफ ऑफ एक्स आणि प्लस एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून मी काय केलेला, इथे येऊन त्याला सेपरेट केलं म्हणजे एक फंक्शन एफ ऑफ एक्स दुसरा एफ डॅश ऑफ एक्स असा काहीतरी तयार होऊ शकतो. पुढे जाऊन आपोआप तो ऍडजस्ट झालाय म्हणजे ठीक आहे ना. हा एफ ऑफ एक्स असेल तर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होतो आपोआप जाऊन, आणि मग ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे, तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. आन्सर काय असेल, ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू टी इंटू टॅन ऑफ टी बाय टू. ठीक आहे, तर हे तुमचा आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ठीक आहे, ओके, थँक्यू.